एखादा असा सत्पुरुष, टीव्हीवर तुम्ही ज्यांचे प्रसंग ऐकतात ते नाही, तुम्ही भ्रमित होतात. एखादा खूप चांगला बोलता आलं की तुम्ही मानता खूप मोठा संत असला पाहिजे, तो खूप मोठा पाखंडी असू शकतो, जेलमध्ये पण गेलेले आहेत असे. खूप चांगलं बोलता येतं म्हणजे संत असतो असं नाही. ज्याला कसलीच इच्छा उरली नाही, कसलीच अपेक्षा उरली नाही, तो आपल्या मस्तीत नित्यानंदात राहत असेल. जसं गजाननात राहत होते, नित्यानंद राहत होते, अंगामध्ये कपडे देखील नव्हते. सामान्य माणूस त्याच्याजवळ विचारात पडतो की माझं सगळं काही आहे, जे आहे ते मला सुख देत नाही आहे, ते कमी वाटतं आहे, यांच्याजवळ काहीही नाही, आणि तरीही एवढ्या आनंदात का राहू शकतात, याचा विचार मनात सुरू झाला की मग खरी अध्यात्माचा रस्ता मिळायला सुरुवात होते. तुमची सगळ्यांची धडपड जी चालेल सुखासाठी, हे सुख तुम्ही वस्तूच्या माध्यमाने मिळवायचा प्रयत्न करतात, व्यक्तीच्या माध्यमाने मिळवायचा प्रयत्न करतात. तुमचं सुख हे परिस्थितीवर आधारित असतं, आणि या तिन्ही गोष्टी स्थिर नाहीत, सतत बदलत असतात, आणि म्हणून या तिन्ही गोष्टी तुम्हाला कायम सुख देऊ शकत नाही. हे भान ज्यावेळी तुम्हाला होईल त्यावेळी तुम्ही खरी अध्यात्माकडे वळा. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, एक उदाहरण दिलं होतं. समजा एखादा माणूस थकून बागून घरी आलेला आहे, कारखान्यात काम करून, दुकानात काम करून, नोकरी करून, मग रेल्वेने आला, कंटाळा, थकलेला आहे. बायको त्याला एक कप चहा दिला, चहा प्याला, खूप बरं वाटलं, छान होता चहा, बरं वाटला, थोका कमी झाला. समजा बायकोने त्या दिवशी 10-12 कप चहा उकळून ठेवला असेल एकदमच, म्हणजे चव बदलू नये म्हणून. तर प्रत्येक चहा वेगवेगळा असं नाही, एकाच वेळी एक कप चहा प्यायला, बरं वाटलं, बायकोने की अजून एक कप घ्या ना, ठीक आहे दे थोडा अजून, दुसरा कप चहा प्यायला. जर त्याला खरोखर चहामुळे सुख मिळालं होतं तर गणिताच्या भाषेत दुसरा कप चहा प्यायल्यावर सुख दुप्पट व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे होतं. तसं नाही होत. पहिला चहा प्यायला त्यावेळी जेवढं बरं वाटलं तर दुसरा चहा पिताना नाही वाटणार. बायकोने आग्रह केला, अजून तिसरा कप घ्या ना, अजून चौथा कप घ्या ना, काय होईल? उलटी होईल. प्रश्न असा आहे की खरोखर चहामुळे सुख मिळालं होतं का? जर चहामुळे त्याला सुख मिळालं तर चहाची संख्या वाढेल, तसे सुख वाढत गेलं पाहिजे. तसं होत नाही, उलटं होतं. एखाद्याला भजी खायला मजा वाटते, पुरणपोळी खायला मजा वाटते, आम्ही नाही म्हणत ते खा, पैसा आम्हाला बोलवा, किती खाई? 2 पोळ्या 3 पोळ्या, आणि मग पोट भरलं की त्याला मला पस्तावा राहतो, थोडी अजून भूक असती तर अजून थोडी खाल्ली असती. नाही, थांबावं लागेल. जास्त खाल्लं मग पोटला दुखावं लागेल. आणि मग तो पुरणपोळी खाताना देखील पहिली पोळी खाताना जो आनंद वाटला तो दुसरी पोळी खाताना राहत नाही, तिसरी पोळी खाताना राहत नाही, कमी कमी होत जाईल. याचा अर्थ आहे की सुख जे मिळालं त्याला पुरणपोळी फक्त एक निमित्त होतं, पुरणपोळी सुख देत नाही. समजा एखादा ऑफिसर आहे, त्याला गुलाबाच्या फुलाचा शौक आहे, त्याचा एक चपरासी पिऊन आहे, तो रोज त्याला एक गुलाबाचे फुलं आणून देतो, घे साहेब. खुश होतो, तिथे चांगला चपरासी माझा, रोज एक फुलं आणून देतो, साहेब त्यावर खुश आहे. आणि एके दिवशी सकाळी पहाटे साहेब चिंतेत पडलेले आहेत. एकुलता एक मुलगा आहे, तापाने फणफणलेला आहे. डॉक्टरांना फोन केला आहे, डॉक्टर मुलाला खूप ताप आहे, लवकर या. डॉक्टर झोपेतून उठला आहे, तो तोंडावर पाणी फिरतो, येतोच आता. थोड्या वेळाने पुन्हा फोन केला, डॉक्टर लवकर या, मुलगा तापाने फणफणलेला आहे. त्यामुळे हा चहा पिऊन निघालो. बाप डॉक्टरची वाट पाहत आहे. आणि त्याच वेळी तो चपरासी गुलाबाचं फुलच नाही, फुलांचा गुच्छ घेऊन आला, साहेबाच्या हातात दिला. साहेब काय करेल? बरं वाटेल साहेबाला? नाही वाटणार. आता गुलाबाचं फूल डोळ्यात दिसतं नको वाटत आहे, फेकून देईल. कारण मुलगा आजारी आहे, तापाने फणफणला आहे, लक्षात तिकडं आहे. का हो, गुलाबाच्या फुलाचा रंग बदलला का? नाही. सुगंध गेला त्याचा? नाही. रंग तोच आहे, वास तोच आहे, सगळं काही तेच आहे.
मग आता ते गुलाबाचं फूल का सुख देत नाही? मग प्रश्न आहे की खरोखर आधी पण ते सुख देत होतं का? कारण ते जर फूल सुख देत असेल तर प्रत्येक वेळी ते फूल समोर आलं सुख वाटलं पाहिजे. पण आता मुलगा तापाने फणफणलेला आहे, ते गुलाबाचं फूल नकोसं वाटतं आहे. तर याचा सरळ अर्थ आहे की सुख गुलाबाच्या फुलामुळे मिळत नव्हतं. मग सुख मिळतं कशाने? सुख मिळतं तुमचं मन ज्या क्षणी कुठल्याही वस्तूमुळे, कुठल्याही व्यक्तीमुळे काही क्षणासाठी का होईना शांत होऊन जातं, स्थिर होऊन जातं, विचाररहित होऊन जातं, त्यावेळी तुम्हाला सुखाचा अनुभव होतो. जयपुरात घेण्यात गंमत आता तुम्ही बघितलं, या लोकांनी काय चालू केलं मला माहिती नाही. पूर्वी लाऊडस्पीकर बॅटरीवर चालू करायचे, बॅटरी असेल मग बॅटरीवर लाऊडस्पीकर चालू असेल, लाऊडस्पीकर दिवसभर रात्रभर, मग हळूहळू ती बॅटरी डाऊन होऊन जाते. आणि मग काय करावं लागतं? तिला पुन्हा दुकानात नेऊन चार्ज करायला लागते. मग ते चार्ज झाली की पुन्हा आवाज देईल. चार्जिंग नाही झालं तर बॅटरीचा आवाज हळूहळू कमी होऊन जाईल, कमात होऊन जाईल. ही पण एक स्टोरेज बॅटरीज आहे. तुम्ही काही काम करा का नका करू, अगदी दिवसभर आंधळा पडून राहिला तरी हळूहळू याची सगळी शक्ती, याचा उत्साह हळूहळू कमी होतात. मग जसा जसा कमी होत जाईल तशी तशी तुम्हाला झोपेची आवश्यकता पडेल. आणि रात्री चांगली झोप झाली तर सकाळी तुम्हाला वाटेल हा छान झोप झाला तर बरं वाटतं सगळं, सगळा पुन्हा उत्साह परत येईल. पण जर झोप नाही झाली तर मग दिवसभर अस्वस्थ वाटेल. आता तुम्ही जे लोक नोकरी करणारे आहेत, जे काही पगार मिळत असेल तुम्ही त्याचा दुप्पट पगार द्यायला तयार आहोत. 50,000 पगार असेल तर आम्ही ₹1,00,000 देखील द्यायला तयार आहोत. आमच्याकडनं आम्ही काही काम सांगणार नाही, कुठलंही काम सांगणार नाही की हे करा का ते करा. तुम्हाला जे करायचं ते करा. खा प्या, टी व्ही बघा, सिनेमा बघा, व्हॉट्सअपवर बघा, फेसबुकवर बघा, काय करायचं ते करत बसा. आमचा काही अडथळा नाही. फिरा, गप्पा मारा, काही करा. फक्त एक अट, झोपायचं नाही. झोपायचं नाही. महिनाभर तुम्ही पाळून दाखवा न झोपता. तुम्ही पगार जितका कमवता त्याच्या दुप्पट आम्ही द्यायला तयार आहोत. पण आहे कोणती स्वीकारायची तयारी नाही. का हवी तुम्हाला झोप? कधी विचार नाही करता आपण या गोष्टीचा? समजा एखादी दंपती आहे, नवरा बायको आहे, लग्नाला 10 वर्ष होऊन गेली, अजून मुलबाळ नाही, देवदेवताचा नवस करता आहे आणि भगवंताच्या कृपेने मुलगा झाला. किती आनंद वाटेल त्या दंपतीला, नाही? अगदी स्वर्ग उतरला असं का वाटेल. 10 वर्ष झाली, देवदेवता केला, सुखाचा दिवस आला, मुलगा झाला. रात्रभर मुलाला घेऊन मांडीवर घेऊन बघत बसणार आहे का? कितीही आनंद होऊ दे. ते मूल जर रडत असेल, बाबा झोप रे, आम्हाला झोपू दे, तूही झोप, आम्हाला झोपू दे. तर मूल झोपलं नाही, आईला रात्रभर जागरण करावं तर 1 दिवस 2 दिवस, मग डॉक्टरकडे पती हा झोपत नाही, आम्हाला झोपू देत नाही. अरे 10 वर्षांनी मुलगा झाला ना, 12 वर्षांनी झाला ना, बघत बसता की त्याच्याकडे रात्रंदिवस? नाही शक्य. का शक्य नाही? झोप हवी. का हवी झोप? कधी विचार केला का ही झोप काय आहे? ही साधीशी गोष्ट आहे. झोप काय आहे मला माहिती नाही. आणि तरी देखील तुम्ही कुठल्या वस्तूच्या प्राप्तीसाठी धावता आहात. मग हा 5,000 मोबाईल नाही, आता हा जुना झाला, 10,000चा मोबाईल पाहिजे, मग आयपॅड पाहिजे, मग आणखीन दुसरं काहीतरी पाहिजे, मग टी व्ही लहान आहे, बदला नवा टी व्ही आणा. सतत धावताय एखाद्या वस्तू मागे, ही वस्तू ती वस्तू. त्या सगळ्या वस्तू गोळा करून देखील तुम्हाला झोप टाळता येणार नाही. तरी तुम्हाला झोप हवी. एक मोठा कवी होता भोजराजाच्या राज्यात, गरीब होता, स्वाभिमानी होता. तो कधीच राजाच्या दरबारात गेला नाही. एकदा त्याला बुद्धी सुचली, पैशांची खूप अडचण होती,
त्यानं ठरवलं की पैसे पाहिजे पण दरबारात मागायला जाणार नाही, स्वाभिमान नडला. चोरी करायचं ठरवलं. चोरी करायला दुसऱ्याकडे करायची, राजाचा दरबार कर महलमध्ये. आणि हा ब्राह्मण घुसा राजा महलमध्ये. पारेकाने अडवलं नाही, ब्राह्मण जो होते आतमध्ये गेला. त्याने काही सोन्याचे दिवे बघितले आहेत, काही चांदीच्या वस्तू बघितल्या, हिरेच्या वस्तू बघितल्या. 5-7 वस्तू त्याने झोळीत टाकून घेतल्या पिशवीमध्ये. आता बाहेर पडणार तेवढाच राजा येताना दिसला समोरून. घाबरगुंडी उडाली. बघितलं इकडे तिकडे लपायला जागा नाही, तर राजाचा पलंगाखाली जाऊन झोपून गेला. राजा आला, थकलेला होता, अंथरुणात पडला. राजा स्वतः कवी होता, त्याला झोप येईना. विचार केला झोप येत नाही म्हणून तो स्वतः कवी त्याने काव्य रचायला सुरुवात केली. संस्कृतमध्ये त्याने पहिली ओळ रचली, माझी पत्नी अतिशय सुंदर आहे, पतिव्रता आहे. पण एक काव्य नाही, काही कविता नाही, तर वर्णन आहे. माझा प्रधान, माझा सेनापती खूप शूरवीर आहेत आणि माझ्याशी एकनिष्ठ आहे. माझी गोशाळा, माझी घोडशाळा संपन्न आहे. 3 ओळी रचून झाल्यात, पण या 3ही ओळ्या काव्य नाही आहे, कविता नाही, हे तर एक साधं वर्णन आहे. पत्नी सुंदर आहे, पतिव्रता आहे, प्रधान आणि सेनापती शूरवीर आहेत, एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, घोडशाळा गौशाळा संपन्न आहे, भरलेली आहे. याला कोण काव्य म्हणेल, कोण कविता म्हणेल? आता राजाला चौथी ओळ सुचत नाही आहे, तर म्हणतो आहे हे काव्य कसं व्हायचं, हे तर वर्णन झालं. याला काय चौथी ओळ लिहिली, काय कलाटणी दिली ते सुंदर काव्य होऊन जाईल. राजाला सुचत नाही आहे. हा कवी जिवडा त्याला राहवला नाही, पटकन बोलून गेला की डोळे मिटल्यावर याचं काही नाही आहे. डोळे मिटल्यावर याचं काही नाही आहे. राजाला खूप आनंद झाला. अरे काय सुंदर, पण कोण बोललो. पुढचा भाग सोडा. महत्त्वाची गोष्ट ही, ज्याच्यासाठी तुम्ही जीवनभर धडपड करता, दिवसभर धडपड करता, डोळे मिटल्यावर याचं काय आहे तुमच्याकडे. तुम्ही जरी विसरला नाही, तुम्ही किती पैसे आहेत, त्या डोक्यात कर्ज आहे, तुम्ही जरी विसरला नाही की माझा अभ्यास राहिला आहे का, कर्ज आहे का डोक्यावर, अमुक काम आहे का, स्त्री पुरुष आपसाचे संबंध, सगळं विसरल्याखेरी झोप येणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी दुःखच बाधक होतात. त्या सगळ्या गोष्टी सोडायला लागतात. सोनं आणलं देऊ मार्केटमधून, 5 दिवस सांगा रात्रभर त्या सोन्याकडे. दिवसभर मेहनत करून महिनाभर पगार त्या पैशाकडे सोनं आणलं, बघा ते तिथं रात्रभर तिच्याकडे, नको आहे बघायला. झोप आली. त्या झोपेत तुम्ही कुठं जाता हेच तुम्हाला माहिती नाही. मग तेच मला एक गोष्ट सांगितली, पुन्हा आठवण करून देतो. जयपूरचं राजघराणं, तो मानसिंग अकबराचा सरदार, त्याने अपार धनसंपत्ती गोळी केली, अपार, आणि ती कुठेतरी लपवून ठेवली. त्याला असं वाटलं की ही एवढी धनसंपत्ती माझ्या मुलांचा आता अशीच गेली, मेहनत न करता ते सगळं उडून देतील. म्हणून त्याने अशा ठिकाणी ठेवली, तर त्या एका विश्वासू माणसाला फक्त जागा दाखवली, ते सगळं इथं आहे, तर यापुढे तुलाही इथं यायचं नाही, यापुढे तुझा मुलगा इथं येतात, फक्त जागा दाखवून दे. आणि नियम घालून दिला की माझा पुत्र आयुष्यातून फक्त एकदाच, तेही राजमहलमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून, ते राजमहलमध्ये डोळ्यावर पट्टी बांधायची आणि डोळ्यात पट्टी बांधून तुझा मुलगा त्याला इथं घेऊन येईल, इथं आत आल्यावर ती पट्टी सोडायची आणि त्याला जे काही हवं असेल, जेवढं काही हवं असेल ते त्याने घेऊन जावं, पुन्हा दुसऱ्यांदा इथं यायचं नाही. अट घालून दिली. आणि मानसिंगपासून 400 वर्ष जवळजवळ चालत राहील. 1945च्या आसपास ब्रिटनचा राजकुमार भारतात येणार होता. प्रत्येक राजे काहीतरी भेट देणार होते. जयपूरच्या राजाला वाटलं हिऱ्याची अंगठी सगळेच देतील, सोनं चांदी जडलेली वस्तू सगळेच देतील, वेगळ्या वस्तू सगळ्याच देतील, माझी वस्तू सगळ्यांपेक्षा वेगळी असली पाहिजे, सगळ्यांपेक्षा अधिक मौल्यवान असली पाहिजे, सगळ्यांपेक्षा अधिक सुंदर असली पाहिजे, अशी कोणती वस्तू द्यावी.
जेवढ्या वस्तू त्याच्या जवळ होत्या सगळ्या बघितल्या, एकही वस्तू त्याला असं वाटेना की द्यावी. त्याला एकदम आठवलं की त्या खजिन्यात अशी एक अपूर्व वस्तू होती. त्या खजिन्यात एक वस्तू अशी आहे जी जगात कोणाकडेच नाही आहे, मग ती वस्तू द्यावी. त्याने बोलत त्या माणसाला, नोकराला, आपला खजिन्यात जायचं आहे. नाही महाराज, तुम्ही एकदा जाऊन आलात, मी तुम्हाला घेऊन गेलो. आपला पूर्वजांचा हा नियम होता की एकदाच जायचं. मी एकदा, तुम्ही एकदा, आपण दोघं जाऊन आलेलो आहोत. आता तुमच्या मुलाला माझा मुलगा घेऊन जाईल. आपला निजाचा राजा संतापला. माझा नोकर माझी आज्ञा पाळत नाही, उलट उत्तर देतो. आणि त्याचा तो राजा मिलिटरीत होता, इंग्रजांचा ब्रिगेडियर. मराठीत एक म्हण आहे, आधीच मरकट तशात मद्य प्याला, तशात त्याला विंचदंश झाला. आधीच माकड, तर त्याला दारू पाजली, त्यात आणखी विंचमाने दंश केला, मग किती उड्या मारेल. आधीच मरकट तशात विंचदंश झाला, दारू प्याला, मग काय. आधीच राजा, तर मिलिटरीचा ऑफिसर, नोकराने नाही म्हटलं, काही विचार न करता उचलली तलवार. भगवान कृष्ण गीतेत म्हणतात, ध्यायते विशाल पुरुषो संघर्षेषु पूजायते, संघात संजायते, कामात कामात क्रोधा विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, संहा स्मृतिभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात नश्यति. एखादी वस्तूचा ध्यास लागला ते नाही मिळालं की संताप होतो, संताप झाला की मोह होतो, बुद्धी भ्रष्ट होते, आणि बुद्धी भ्रष्ट झाली की विनाश होतो. उचलली तलवार मारली. त्याला जर कोण काय बिघडणार, त्याला कोण सजा देणार होता. नोकर तर मेला. तर नंतर भांडला, अरे मी काय करून बसलो. हा नोकर मेला, त्या खजिनाच्या रस्ता तर गेला, तो जीपी सिस्टीममध्ये की आपल्याला खजिना सापडेल. आता कुठं शोधायचा खजिना, कारण मुलाला त्या रस्ता दाखवलाच नाही. आणि नंतर खूप शोध घेतला, अजूनही शोधता आहे, अजूनही तो खजिना सापडलेला नाही. केंद्र सरकार शोधत आहे, राज्य सरकार शोधत आहे, जयपूरच्या राजघराण्याचे लोक शोधत आहेत, दुसरे लोकही शोधत आहेत. तुम्हालाही द्यायचे असेल तर सूट आहे, पण मिळाला थोडाफार आम्हाला देऊन द्या. विचार करा, एवढा मोठ्या खजिन्याचा तो मालक, तो राजपुत्र, काय त्याची स्थिती आहे, डोळ्यावर पट्टी बांधून जातो आहे. त्याला ती जागा माहिती नाही कुठे आहे तो खजिना, डोळ्यावर पट्टी बांधून परत आलेला आहे. एवढा खजिनाचा मालक असून त्याचा काहीच नाही आहे. तर राजपुत्राची तुम्हाला जशी दया येते तशी दया आम्हाला तुमच्याबद्दल येते. कारण तुम्ही झोपेदेखील त्या ठिकाणी जाता जिथं तुम्हाला आनंद मिळतो, उत्साह मिळतो, चैतन्य मिळतं, स्फूर्ती मिळते. पण तिथे कशी जातात, डोळ्यात पट्टी बांधून जात आहे, झोपेत जात आहात. तिथं जर तुम्हाला जागेपणे जाता आलं तर जगात कुठली ताकद नाही जे तुम्हाला दुःख देऊ शकेल. डोळ्यात पट्टी बांधून झोपेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पोचता आतमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला डोळे उघडे ठेवून पोचता आलं, सहजगता पोचता आलं, स्वेच्छेने पोचता आलं, तर जगात कुठली ताकद नाही तुम्हाला दुःख देऊ शकत. आणि तिथपर्यंत पोहोचणं हा सगळ्या साधनाचा उद्देश आहे. पण तिथं पोहोचण्यामध्ये अडथळे काय आहेत हेच तुकाराम सांगतायत. राजसंधींना महायुद्धाचा प्रसंग, अडथळे किती आहेत, बाहेरचे अडथळे आहेत. समजा तुम्ही जप करायला बसतात, तर लाईट गेली, तर सकाळच्या वेळी जप करतायत, लाईट गेली, पाणी आलं नाही, सगळं लक्ष पाण्याकडे, अजून पाणी आलं नाही, पाणी आलं नाही. आता माळ आहे, लक्ष पाण्याकडे, पाणी आलं नाही. आला अडथळा, पाणी आलं, दूध लवकर आलं नाही. मग जप पूजा करतायत, दूध गॅसवर ठेवलेलं आहे, लक्ष पूजेत नाही, दुधावर आहे, ते दूध उतूनच आहे, दूध उतूनच आहे. एक छोट्या छोट्या गोष्टी देखील तुमच्या साधन अडथळे करतात. शेजारचे भांडण झालं, कोर्टात केस झाली, धावपळ वाढली, त्या कोर्टात, त्या वकिलाकडे, बाहेरचे आघात होत राहतात. बाहेरचं जग तुम्हाला सहजासहजी साधना करू देणार नाही. तुम्ही बघा, संतांचे देखील किती हाल केले, तुकारामाचे किती हाल झाले, ज्ञानेश्वर माऊलीला किती त्रास दिला लोकांनी. तुम्ही जशी जशी साधना कराल, पुढे जाल,
तसे तसे घरातून आणि बाहेरून अडथळे येतील. आणि हे तुकाराम सांगतायत की सावधान, या रस्त्याने जाणं सोपं नाही आहे. कारण अंतर्बाह्य बाहेरच्या जगाकडून अडथळे. बायको माळा घेऊन जॉब करत बसली, नवरा त्या विषयाची गोडी नसेल, हे काय दिवस हातात माळ घेऊन बसला, तर मला काय चहा करून दे, जा बायकोला माळा ठेवा, जा उठा चहा करायला, तो सहकार्य करणार. असे आम्ही लोक पाहिलेले आहेत. आमच्या आश्रमाचे एक साधिका पंढरनाथ रस आहेत. जर ती कचरा काढत असेल घरात आणि त्यावेळी जर दूधवाला आला तर तिची सासू दूध घ्यायला जाते, कारण सून कचरा काढते आहे ना. पण ती जर जप करत बसली असेल आणि त्यावेळी जर दूधवाला आला तर सासू जागून उठणार नाही, उठता दूध घ्यायला. मी काय जर तिची सून म्हणजे आमच्या आश्रमाची साधिका ध्यानात असेल आणि मुलांनी सांगितलं आहे मला चहा पाहिजे, आधी चहा देणार नाही, दूध देणार नाही, सांगतो जायला. पण ती कपडे धुत असताना मुलांना माहितलं, हां आता मी तुला देते, चल मी देतो तुझं, तर ते तुझ्या एक कपडे धुते मी देते. पण ती ध्यानात असेल तर नाही देणार. काम आली आहे ते उठून साबण नाही देणार, तू दे. का? तू जप ध्यान करणं मला नको आहे. साधकाला घरात देखील अडथळे येतात. सहजासहजी घरातले लोकही स्वीकारत नाही. एक मुलगा आमच्या रडत रडत माझे आईवडील म्हणतात तू कशाला हे जप कर, कशाला हे वाचत बसतो. मी सगळं काम आठवून रात्री बसतो तरी लोक वडील ओरडतात, कशाला पाहिजे आपल्या संसारी लोकांना हे सगळं. काय करावं स्वामीजी. मला एकदा फक्त धमकी दे की मला पुन्हा जर बोरडला तर मी घर सोडून निघून जाईल. गप्प बसत रे. तुम्हाला तुमच्याच घरातले लोक साधना करू देणार नाही. हे तुकाराम सांगतात. रात्र दिन आम्हा विद्यार्थ्यात बाहेरून आघात येतात. थोडे पैसे नाही घेत. काय सांगितलं, अरे चांगला मूडमध्ये निघाला, जपून निघाला, बाहेर निघाला, एखाद्या गाण्याचं सिनेमाचं पोस्टर दिसलं, एखाद्या सिनेमामध्ये गाणं ऐकलं, गेला मग तुमचा. थोडे आघात नाही होत, अजून होतात. तुमचे जे पितर, जे तुमचे पूर्वज जे आता इथं नाहीत, कुठल्या तरी लोकात असेल, जिथं असेल तिथं, ते देखील तुम्हाला साधना करू देणार नाही. ते देखील अडथळे आणतील. हे साधी गोष्ट आहे. आता समजा तुमचा तरुण मुलगा म्हणाला की आई मला संन्यास घ्यायचा आहे, बाबा मला संन्यास घ्यायचा आहे, हो म्हणाल तुम्ही? नाही म्हणणार. तुम्ही हो नाही म्हणणार. हे असं काय काय बोलताय, लग्न करायचं, संसार करायचा, संन्यास कुठे घेतोय? तुम्ही अडथळा आणणार. तुम्हाला नको आहे. मग माणूस मेल्यानंतर काय होतं, फक्त शरीरच इथं राहतं ना. हे फक्त शरीर इथं राहतं. हे आता जे मन आहे, आता जे सूक्ष्म शरीर आहे, आता ज्या इच्छा आहेत, आता ज्या वासना आहेत, त्या सगळ्या जाणार आहेत बरोबर. तर स्वर्गात गेला तरी त्या इच्छा वासना घेऊन गेला. स्वर्गात गेला तरी हे मन आहे, सूक्ष्म शरीर ते घेऊन गेला. पितृलोकात गेला तरी घेऊन गेला बरोबर. आणि मग ज्यावेळी तुम्ही कोणी संन्यास घ्यायचा विचार केला तर ते वरून म्हणते अरे संन्यास झाला तर मग आमचं श्राद्ध कोण करेल? कारण त्यांना श्राद्ध हवं असतं. तुझे वडील किंवा आजोबा नाही, 14 पिढीपर्यंत तुम्ही जे श्राद्ध करतात. समजा एखादे वडील वारले, तो श्राद्ध करत असेल तर ते श्राद्ध फक्त वडिलांपर्यंत पोचत नाही, 14 पिढ्यांपर्यंत पोचतं. म्हणजे 14 पिढ्यांमध्ये कोणीही अरे आणि जर संन्यास घेतला हा श्राद्ध करणं का, आम्ही संन्यास होतो आणि कुठे श्राद्ध करतो कोणाचं? आम्ही ते स्वतः श्राद्ध करून टाकलेलं आहे, दुसऱ्या कोणी ते श्राद्ध करणार. मग ते पूर्वजांना नको वाटतं, कारण जे श्राद्ध केलं तर मग आम्हाला काय मिळणार? मग ते पूर्वज अडथळा आणतील तुमच्या साधनेमध्ये. अरे आता साधने लागला, हा ते इकडे लक्ष देत नाही आहे, ते अडथळे. मग ते अडथळे कसे आणतील? ते काही भूतून तुमच्यासमोर येणार नाही. घरातल्या घरात भांडणं सुरू करतील, पती पत्नीमध्ये. घरातल्या घरामध्ये दीर भाऊजामध्ये भांडणं होतील, सासू सुनेमध्ये भांडणं होतील. नोकरी करणार असेल तर त्याला अचानकच ऑफिसमध्ये उपद्रव सुरू होईल, सहकारी त्याच्याशी भांडतील, साहेब त्याच्यावर चिडेल. त्याला कळेन असं होतं अरे मी बरोबर करतोय तर माझा साहेब का माझ्यावर चिडला, माझं व्यवस्थित वागण्या शेजारी का बिघडला, माझा सहकारी नाही. तर वरून खेळ खेळला जातो आहे. तुमचेच पितर त्या लोकांना हातून प्रेरणा देतील, त्याला त्रास द्या. आणि काही करण्याचा, नोकरी व्यवसाय करणार अचानकच दुकानात नुकसान होईल,
तर म्हटलं अरे मी सगळं बरोबर केलं, मला एवढं दुकान घाटा काय नुकसान काय झालं, कारण करणार नाही. तो व्यावहारिक कारण शोधेल नाही, व्यावहारिक कारण नाही. तो जर साधन त्या रस्त्याला लागलं असेल तर तुमचे पूर्व साधना करू देणार नाही. मग ते दुकान असेल दुकानात नुकसान करतील किंवा उलटं होईल. दुकान एवढा नफा वाढेल, एवढा धंदा वाढेल की तो त्यात अडकून पडेल. अरे अजून काहीतरी, अजून माल आणू, अजून जास्त विकू, अजून जास्त पैसे कमवू. मग साधन राहील आणि तो पैशाच्या मागं लागेल. दोन्ही त्याने होऊ शकेल. का तर इतकं वाढेल की तुम्हाला तिकडं मोह होईल अजून कमवायचा, का तर नुकसान होईल, चिंतेत पाडेल. आणि दोन्ही गोष्टी आपोआप घडत नाही. तुमचे पूर्वज तुम्हाला अडथळा आणतात, हे रस तुम्हाला कळणार नाही. हे तुकाराम सांगतो आहे की साधकाला अंतर्बाह्य बाहेरच्या जगातून आखात होतो. आणि बाहेरच्या जग म्हणजे हे पण पृथ्वीवरच नाही, वरून पण देवी देवता देखील अडचणी आणतात. इंद्रासारख्या देवी काल सांगितलं अनेक देवता आहेत. कारण तुम्ही वर्षातून काही पूजा केली, नवग्रहाची पूजा करतात. आम्ही संन्यासी, आम्हाला कसं नवग्रह नडत आहे, आमच्याकडे कुठे ग्रह आम्हाला काही नडत. तो नवग्रहाची पूजा करायची, मग त्या नवग्रहांची पूजा हवीशी वाटते. आणि ज्यावेळी तुम्ही साधन जर असाल मग तुम्हाला जाऊ काय केलं नवग्रहाचे, काय घेणं आमचं, तर आपण आपला जप करू, आपली उपासना करू. मग तुम्हाला जे नेहमीचे की ज्याला आपण रुटीन होतो, नेहमी जे तुम्ही करत आला तिकडे तुम्ही दुर्लक्ष होत झालं, तेही देवी देवतांना नको असतं. संत एकनाथ हे भागवतमध्ये सांगतात की देवतांच्यासाठी प्रत्येक मनुष्य प्राणी हा त्याचा पाळलेला बैलासारखा आहे. त्याचा शेतकरी बैल पाळतो, त्याला शेतात घेऊन जातो, त्याच्याकडनं काम करून घेतो. तसा या इंद्रादी देवतांना प्रत्येक मनुष्य त्याचा बैलासारखा आहे. हा बैल शब्द एकनाथी भागवतमध्ये वापरलेला आहे, आम्ही नाही. प्रत्येक संसारी मनुष्य देवतांसाठी त्याच्या बैलासारखा आहे. कारण तो काम करेल तर त्यांना पोषण होईल. आणि तो जर साधन बदलायला लागला तर तो या बाकीच्या देवी देवतांकडे, तो त्या इष्ट देवतेकडे जाईल. त्याची जी उपास्य देवता असेल तिकडे त्याचं लक्ष केंद्रित होईल आणि मग हे सगळे अडथळे आणायला सुरुवात करतील. संत तुलसीदास त्यांना अचानक काळभैरवाने दर्शन दिलं आणि म्हणाले की तो हनुमान चालीसा लिहिला, म्हणजे माझी पण स्तुती लिही. तुलसीदास म्हणाले मी नाही लिहिणार, मी हनुमंताच्या दिवसा कोणाला ओळखत नाही असं म्हटल्यानंतर काळभैरव चिडला. आणि मग त्या संत तुलसीच्या हातामध्ये अशा कळ यायला सुरुवात झाली की हातात कलम, टाक, पुरीचा कलम, पेन नाही, पेन आता शब्द कलम, टाक, ते देखील हातात धरता येईना, लिहिता येईना, हातच उचलला जाईना. लक्षात आलं हे काळभैरवाचं कारस्थान आहे. आणि म्हणून त्यांनी हनुमान बाहुक लिहिलं. तुम्हाला माहिती आहे हनुमान बाहुक स्तोत्र, त्याच्या मागे कहाणी ही आहे. हनुमान त्याला प्रार्थना केली, या काळभैरवामध्ये हात जकडून ठेवलेला आहे. हनुमान बाहुक लिहिलं, ते आनंद संकटातून वाचवतो. हनुमान बाहुक लिहिलं. आमचे गुरु महाराज असेल बसले होते अगदी समाधीस्थात, आणि त्यांनी माच्या वाहन या सिंहाच्या वाघाची स्तुती लिहिली. सिंहाच्या वाघाची स्तुती गुरु महाराजांनी लिहिली. काय बरं गुरु महाराजांजवळ आला, म्हणा की माझी स्तुती लिही. गुरु महाराजांना तर आधी हेच माहिती आहे की काय बरं कोणाचं, आम्हाला सविता ना ते कारभार क्या होता आहे, शंकराचा गण आहे असंच आहे. मग तो आला, तो म्हणजे माझी स्तुती लिही. मी तर नाही लिहिणार. गुरु की नाही लिहायची, मी भगवती उपासना करतो, मी फक्त त्याची लिहिणार. पण गुरु माझे डोळे एवढे लाल होऊन गेलेत, गुरु शरीराचे भान हरपलं. 8 दिवसपर्यंत गुरु महाराजांना त्या अवस्थेतून आम्हाला बाहेर काढायला लागलं. देवी देवता देखील तुम्हाला हैराण करणार. संत तुकाराम असो, संत ज्ञानेश्वर असो, गजानन महाराज लोकांनी त्रास दिला सगळ्यांना. म्हणजे तुम्ही साधनेच्या रस्त्यावर आला तर ही मनाची तयारी ठेवा. असं समजू नका की सहज सरळ रस्ता आपण चालतो, खूप ठोकर खावले आहेत, दगड टोकरे आहेत. पण हा विचार करा, आत्ताच हे कष्ट भोगायचे आहेत. जर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागले, ते दुःख पुन्हा पुन्हा भोगायला लागतील. यातून सुटायचे असेल तर आता हे थोडे कष्ट भोगून घ्यायची तयारी ठेवा. सूक्ष्म जगत तुम्हाला अडथळा आणेल. काय होऊ शकेल? व्याधी. तर देवी देवतांचं म्हणणं तुम्ही ऐकलं नाही, तुमच्या पूर्वजांच्या रस्त्याने तुम्ही गेला नाही, तर त्या तुमच्या शरीरात व्याधी उत्पन्न करतील.
साधनामध्ये सगळ्यात मोठा अडथळा व्याधीचा. जप करायचा बसलेला आहे, चला ना 2 तास जप करू, आणि वारंवार उठून संडासला पडावं लागलं, काय होईल? नाही होणार जप. काय लागलं? मी अमुक खाल्लं नाही, नाही हे खाल्लं म्हणून संडास नाही लागले. त्यांच्या काळात तो प्रकोप आहे. सर्दी होईल, ताप येईल, किंवा असा एखादा शरीराचा रोग होईल, पायाच्या गोठ्या करतील, वाटेल ती होऊ शकेल. चांगल्या स्वस्थ माणसाला होईल. या सगळ्या व्याधी तुमच्याच पूर्वजांकडनं किंवा सामान्य कुठल्या क्षुद्र देवी देवतांकडनं उत्पन्न होतील. हे सगळ्यात जे अडथळे आहेत, तुम्हाला घाबरवत नाही, समजू नका. आम्ही त्या रस्त्याने गेलेलो आहोत म्हणून एवढं सांगतो आहोत. सगळं स्वतः अनुभवलं म्हणून सांगतो आहोत. मग यावर उपाय काय? यात 2 उपाय, गुरुची शरणागती, आणि तुम्ही जे उपासना करत असाल त्या प्रत्येक उपासक देवतेचे कवच आहे. नित्य नियमाने तुमच्या उपासक देवतेचे कवच वाचा. भगवतीची उपासना असेल, जसं शिवचिदंबर शाकंभरी देवी, भगवतीचे चंडीकवच सगळ्यात श्रेष्ठ आहे. अगदी पायाच्या अंगठ्यापासून शेंडीपर्यंत सगळ्यांचं वर्णन त्यात आहे की तू माझं रक्षण कर. दुसरा कुठल्याही कवचमध्ये एवढं वर्णन नाही, पण तरी देखील कुठलंही कवच. आम्ही नाशिकला आलो, एक मुलगी आमची स्वतः डॉक्टर आहे, खूप चांगली साधना आहे. आणि याही गोष्टी लक्षात घ्या, तिची साधना चांगली असल्यामुळे तिला आता मासिक धर्माचं कोणाचा अर्थ चालत नाही. ती स्वतः मुलगी आहे. असे आमची एक साधिका, त्याला सांगितलं, बेटी तुला आता जर साधनेत पुढे जायचं असेल तर काही अडचणी सहन करायची तयारी ठेवून आता आहे तिथं थांबून जा. पहिली अडचण, तुला आता कोणाही स्त्रीचा मासिक धर्माचं खाल्लेला अनुकूल येणार नाही, तब्येत बिघडेल. काय अधिकारी सुप्रीम कोर्टाला सबरीमालावर निर्णय द्यायचा? तुम्ही जज असाल तुमच्या जागी, काय तर ज्ञान तुमच्या जागी, धर्माच्या कवडीचे ज्ञान तुम्हाला लोकांना नाही आहे, तुम्हाला काही अधिकारी सबरीमालावर बोलायचा? मासिक धर्माच्या स्त्रीचा हातचं काय खाल्लं आम्हाला माहिती आहे अनुभवाने. माहिती नसताना, कळ पण असताना तुमच्या की कुठल्या बोलून खाली ग्लासभर पाणी दिलं, मासिक धर्माचं असताना आम्हाला माहिती नाही गेला मासिक अडचण आहे, पाणी फाटी उठून खाल्लं सगळं निघून जातं. हे करणार नाही गोष्टी. मग त्या म्हणाला, बेटी तुला जर आता साधनेत पुढे जायचं असेल तर तुला या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. संसारात आहे, लोकांकडे जावं लागतं. तू त्या घरी जाऊन विचारलं नाही, बाई तुला अडचण आहे का, आणि त्याला जेवली की तुझी तब्येत बिघडली. आता घरातच गंमत, त्या मुलीला त्या अडचण आली, मुलगी कॉलेजमध्ये मुलीला अडचण आली. आईने सांगितलं, अगं बेटी तू पाण्यापासून दूर की स्वयंपाकापासून दूर, मला त्रास होता. हे कॉलेजमध्ये काय होतं, ती माठाजवळ गेली, पाणी काढली. तिने सांगितलं देखील आईला की अडचण आहे. थोड्याने ही आमची मुलगी गेली, पाणी प्याली, चक्कर खाली पडली. मग ती मुलगी धावत होती, अगं आई काय झालं? काही नाही, मी पाणी प्यायलं, मला चक्कर आला. तर ती म्हणाली, बाई मी मगाशी पाणी प्यायलं, मला अडचण आली पण मी तुला सांगितलं नाही. आता त्या डोळे उघडले की आईला त्रास होतो. मग तिने विचारलं, आई तुला त्या अडचणीचे त्यावेळी काय? ते म्हणा की बेटे मला नाही सांगता येणार, तू स्वामीजींना फोन करून विचार. त्याने आम्हाला फोन केला, कॉलेजमधली मुलगी, कॉम्प्युटर इंजिनियर. स्वामीजी माझी अडचण आली, आईला चक्कर आली, पण आईला ती अडचण आली तर माईने काय करावं? आम्ही मजेने उत्तर देत राहतो, सापाचे दात सापाला विषारी नसतात. कळत? सापाचे दात सापाला विषारी नसतात, ते दुसऱ्यासाठी विषारी असतात. तिला अडचण आली त्याला काही प्रश्न नाही, पण तिला दुसऱ्याचा अडचण झालं तर चालणार नाही. 12वा 13वाचं भोजन इतकं नाही. आम्ही त्या मुलाला मना केलं की बेटी अगदी कोणी जवळचा नातेवाईक जरी गेला ते पहिल्या 15 दिवस कोणाच्या घरी जायचं नाही, आजारी पडशील. नाही ते तरंग, ते वातावरण तुला आजारी पाडेल. साधारण हे अडथळे येतात. आता मागे नाशिक मुली त्याच्यात चुलत गिरज वाटला. इतक्या जवळचं नातं म्हटल्यानंतर जाणं भाग होतं. जाऊन घरी आली आणि इतकं डोकं फाटायला लागलं. स्वतः वैद्य आहे, स्वतः डॉक्टर आहेत, औषधं घेतली, काही उपयोग होणार. ते शेवटी आम्हाला फोन केला, स्वामीजी असं असं होतं आहे, काय करा? पण एक काम कर, आता शवासनात झोप कमलवर, आणि तो रामाची उपासना असेल तर रामरक्षा स्तोत्रामध्ये शिरोमे राघवा पाहतो. मग ते शिव राघव मातू त्याचा मंत्र तयार करून घे. ते मंत्र करायची युक्ती तुम्हाला मी सांगून जातो.
आणि म्हण राघव शब्द ओम रांग राघवाय नमः 5-7 मिनटं म्हण शांतपणे पुढं म्हटलं डोकं उचललं शांत झाली. तुम्ही जर साधना करत असाल आणि कुठं नातेवाईकामध्ये जावं लागतं, कोणी मेलं तर जावं लागेल. आणि जर तुमची साधना खरंच पुढे गेली असेल तर तुम्हाला त्रास झाला तर राहणार नाही. जर त्रास होत नसेल तर समजून घ्या अजून आपण कखगही जाण्याचे साधन येतं. माफ करा स्पष्ट सांगतोय, जर तुम्ही कोणाचा मृत्यूच्या घरी जाऊन देखील जर तुम्हाला त्रास झाला नाही तर समजा तुम्ही अजून पावलं टाकायला सुरुवात केली, म्हणून काही साधना झालेली नाही आहे. तो जर दुसऱ्या मासिक धर्माचा हातचा खाऊन जर त्रास झाला नाही, आम्ही एका मुलं आमच्याच साधिकाला विचार, तिथे मामा वारे गेली मामीला भेटायला, आमचा फोन करून विचारला भेटवली मामीला, हो तुझी तब्येत कशी आहे? चांगली आहे म्हणाले. आम्ही काय उत्तर द्यावं? वाईट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि स्वामी असं उलटे कसं म्हणतात, मग तुझी तब्येत कशी आहे? मामीला भेटून वाईट चांगली आहे. वाईट वाटतं म्हटलं ऐकून. काय अर्थ काढा तुम्ही? अरे स्वामीजी असं कसं कठोर की तिची तब्येत चांगली आहे तर सांगता वाईट वाटलं ऐकून, आणि बिघडली असतं बरं वाटलं असतं. हो तिथे तब्येत बिघडली असती तर आम्हाला खरंच बरं वाटलं असतं. का बरं वाटलं असतं? तू आता साधने अर्थाने पुढे गेलेली आहे म्हणून तुझी तब्येत बिघडली म्हणून बरं वाटलं असतं. तर तब्येत बिघडली नाही तो अजून साधनेला काही कखवेळी सुरुवात केली नाही. आणि आज त्यात मुलीची स्थिती आहे, तिच्या बाची किंवा तिची बहीण किंवा कोणी मासिक धर्म खाल्लं आजारी पडते आहे. 6 महिन्यात तर धक्का लागला. अरे मी इतकी मागं पडली. सुतकचं 12 तुम्ही जर खरंच साधक असाल मेहरबानी करून 12 खाण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुमच्या साधनेला पण हानिकारक ठरेल, तब्येतीला पण हानिकारक ठरेल. निवड तुम्हाला करायची आहे की साधनेकडे जायचं की नातेवाईकांनी नाराजीकडे लक्ष द्यायचं. काही गेला ते नातेवाईक तोंड वाकडं करतील, का समजतं स्वतःला आली नाही 12 ते तुमचं तुम्ही ठरवायचं. पण यातून मार्ग काय? कवच. प्रत्येक देवतेचे कवच आहे. आणि कवच म्हणजे काय? पूर्वी लोक शस्त्रास्त्राने लढायचे, अस्त्राने लढायचे, तलवारीने लढायचे. मग तो तलवारचा घाव अंगावर येऊ नये म्हणून जे लोखंडाचे चिलखत घालायचे, त्या चिलखतला शब्द आहे कवच. आजच्या भाषेत सांगायचं आहे तर बुलेट प्रूफ जॉकेट, ज्याचा गोळी लागत नाही. तसं कवच हे संस्कृताचं म्हणजे मंत्रांचं असे एक दिव्य शक्ती आहे जी तुमचं रक्षण करेल. आमच्या ऋषीमुनी एक गोष्टाच्या शोधून काढल्या आहेत. दुर्गा सप्तसिद्धीमध्ये जे पाठ करशील करण्यास सांगण्यास करायला लागतं. ओम आहे म्हटलं त्यानंतर प्रत्येक बोट हात. लोकांना हे काय ते काय करत बसायचं करत बसायचं नाही. त्यामध्ये रस आहे. तुम्हाला जर करण्यास अंगण्यास करता आला व्यवस्थित तो तुम्हाला जर सिद्ध झाला आणि जर तुम्ही नंतर पाठाला बसलात तर डास तुमच्या अवतीभोवती फिरते पण तुमच्या अंगावर बसून चावणार नाहीत. विंचू किंवा मुंग्या येथीलच तुमच्या समोरून जातील, तुमच्याकडे येणार नाहीत. कारण त्या अंगन्यास करण्यासाने तुमच्या शरीराला तुम्ही संरक्षण करून दिलेलं आहे. एक घराच्या म्हणून तुम्ही केलं तर येतील, डास येतील, मच्छर येतील, मुंग्या येतील, विंचू येईल. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करण्यास अंगन्यास करता आला चंडीपाठात दिलेलं आहे. ओम आहे गोष्ट आपल्याला तर्जुम दाखलेमध्ये जाऊन तो जर तुम्हाला नीट करता आला, साधला, सिद्ध झाला तर तुम्ही जोपर्यंत पाठाला बसलेला आहात तोपर्यंत तुम्हाला बाहेरचं कुठलाही विंचू देखील आला तर डंक मारला दूर निघून जाईल. आणि मग कवच, चंडीपाठाचा कवच, त्यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उल्लेख आहे. आणि आम्ही त्या कवचापासून मंत्र अनेकांना सांगितलं आहे. तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल आमच्या मोबाईलमध्ये यादी आहे, आम्ही देतो. त्याची हार्ड कॉपी काढा, लोकांना वाटा. पुण्याचं काम आहे, आम्ही कोणाला सांगत बसत नाही. पुण्याचं काम आहे, वाटा. आणि मग त्यामध्ये तुम्हाला कोणता त्रास आहे, त्यावर कोणता मंत्र काम असेल तर तो मंत्र तर थोडे दिवस जप करा. एक उदाहरण सांगतो. मुंबईने खूप मोठा ऑफिसर, खूप चांगला साधक आहे, फोन आला. तर मी लग्नासाठी कोकणात गेलो तो आलो, माझी तब्येत बिघडली आणि मला आता चक्कर येत आहेत. काय झालं आहे? डॉक्टर काय म्हणतो? व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे. माने व्हर्टिगो तुम्हाला ऐकून माहिती नाही? डॉक्टरांनी त्या सांगितलं बरा होत नाही व्हर्टिगो. म्हटलं हा मंत्र म्हण. 15 दिवसात फोन आला, स्वस्त आहे.
त्यांनी कवच म्हटला प्रत्येक शब्द मंत्र आहे. कवच कशासाठी म्हणायचं की तुम्हाला साधण्यामध्ये जे बाहेरून अडथळे येतात, आता जर सांगितलं की तुमचे पूर्वज अडथळे आणतील, देवी देवता अडथळे आणतील, आणि त्या अडथळ्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला कवच वाचलं पाहिजे. आणि गुरुची शरणागती 2च उपाय आहेत. नाही तर तुम्हाला या शक्ती साधना करू देणार नाही. फक्त भ्रम करते, हां मी मला कर्तव्य, मी जप करतोय. नाही, तुम्हाला आधीच सांगितलं तुमची साधना कशी चाललेली आहे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर स्वतःच बघा. आता घरात जाऊ असेल, मुलगी असेल, मासिक धर्माचा हातचा खालं तेही जर तुम्हाला अनुकूल आलं, काही त्रास नाही झाला, समजा तुम्हाला तुम्ही साधनेचा रस्ता नाही. ज्या दिवशी तुम्हाला कळेल, न कळता का होईना लक्षात येईल की आपला त्रास होत आहे. मला सांगितली मुलगी तर तिचा नवरा त्याला मित्राकडे घेऊन गेला दिवाळीच्या फराळाला. माझ्या ऑफिसला मित्र बोलवत आहे, जाऊया आपण. गेले नवरा बायको, फराळ करून घरी आले आणि आमच्या मुलीला उलट्या सुरू झाल्यात. मित्राने फोन केला नवऱ्याने मित्राला, अरे तुझ्या बायकोला अडचण नाही का? तर मला माहिती नाही, विचारतो. तर हो, माझा 4था दिवस होता आणि मला माझ्या बायकोला उलट्या होत आहेत. जर तुम्हाला असा जर त्रास सुरू झाला तर समजा की तुमची साधना व्यवस्थित चाललेली आहे. जर अजून काही त्रास वाटत नसेल तर अहंकार करू नका की आम्ही जप करतो, अहंकार करू नका की आम्ही पोथी वाचतो, अजून कखग शिकता आहात. 12 13 तर सूतकमध्ये जाणे येणारे आम्ही आमच्याबरोबर सांगतच बसतो मी. आम्ही नुसतं 1 महिन्याचा आज जरी त्याचा उंबरठावला ते पाय अशाचे वाट्यासारखं होऊन जातात. नुसतं उंबरठावला तरी जात नाही महिन्याभर कोणाकडे. साधना करायची असेल तर ह्या सूक्ष्म शरीराकडनं सूक्ष्म जगाकडनं जे आघात होतात त्या आघातापासून तुमचे रक्षापथक कवच करेल. चंडीपाठामध्ये अधिक कवच आहे, मग अर्गला आहे. छान अर्ग असतं. विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, नोकरींना अडथळे येत असेल तर अर्गा स्तोत्र खूप कामास येतात. एक खूप मोठा महाराष्ट्रात विकास पडतो, पोटात दुखत होतो, दवाखान्यात दाखल करा. डॉक्टरांना निदान करता येईना की त्याला नेमकं काय होतं. सोनोग्राफी केली, एक्सरे पाडले, सगळ्या टेस्ट झाल्यात, काही पत्ता लागेना की पोट का दुखत आहे, तळमळतो आहे. डॉक्टर औषध देत आहेत, इंजेक्शन देत आहेत, बाटली जोडत आहेत, कशाचाच काही उपयोग होत नाही. 3 दिवस झाले, रात्रंदिवस तडफडतो आहे. शेवटी त्या पत्नीने फोन केला, स्वामीजी आता तुमच्या शक्यतंत्राने 3 दिवस झाले ते तडफडत आहे, लोट आहे गांधरावर. मला बेटी तुझ्याकडे चंडी पाठाचं पुस्तक आहे? हो आहे. अर्गला स्तोत्र काढलं. मग त्या श्लोक आहे, प्रचंड ते तदल्पज्ञे, हात धू, ग्लासभर पाणी घे, 2 बोट पाण्यात बुडव, 108 वेळा श्लोक म्हणून ते पाणी देऊन दे, 2 तासात पोट थांबलं. साधं आहे. आमच्या मंत्रात अशी शक्ती आहे. आणखी एक गंमत, फक्त विषय निघाला म्हणून सांगतो. एके दिवशी आम्हाला अचानक फोन आला मुंबईहून. स्वामीजी आताच मला अमेरिकेहून फोन आला, दुपारचे 12 वाजले होते. दुपारचे 12 वाजले. मी मुंबईला त्या मुलीकडे उतरतो. तर आताच माझ्या मुलीचा फोन आला, तुम्ही ओळखतात ते माहिती तुम्हाला? हो. नवरा बायको आत्ताच गेलेत अमेरिकेत, 3 महिने झालेत, अजून तिथं कोणाची ओळख झाली नाही. पैशांची पण अडचण आहे, कारण कंपनीने नवऱ्याला पाठवले, बाईला नाही, पण नवरा घेऊन गेला बायकोला, पण पैशांची अडचण आहे. आता अमेरिकेमध्ये रात्रीचे 12 वाजता आहेत. रात्रीचे 12 वाजले अमेरिकेमध्ये आणि जावायला 104 ताप आहे, तापाने फणफणतो आहे. मुलगी रडायला लागली. मुलगी म्हणते, आई इथं माझी कोणाची ओळख नाही, इथं कोणती हॉस्पिटल आहेत, कोणते डॉक्टर आहेत, कोण डॉक्टर कसा आहे, कोण पैसे मागणार आहे, कोण काय, काही माहिती नाही. यांना कुठल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ? कारण अमेरिका खूप महाग आहे, मेडिकलच्या दृष्टीने खूप महाग आहे, तेवढे पैसे पण नाही आहेत. आणि मी एकटी कशी हिंमत करू टॅक्सीमध्ये जायची? त्या टॅक्सीमध्ये दवाखान्यात त्याची भरतीकडे नेलं, माझं काही झालं तर एकटी कशी जाऊ टॅक्सीमध्ये रात्री 12 वाजता? टॅक्सीत एकटी जायची हिंमत नाही, नवऱ्याला नेता येत नाही, कारण 104 ताप आहे. कोणाची ओळखी नाही की जवळपास कुठे हॉस्पिटल आहे का, कोणा बोला त्याला मदत करायला या. काय करायचं स्वामीजी? मग बेटीच्याकडे गीतेचं पुस्तक आहे, घे हातात गीता. गीतेचा 11वा अध्याय काढ, विश्वरूप दर्शनाचा. त्यामध्ये 25वा श्लोक आहे, दशा कराला निजते मुखानी आहे. मग मुलाला फोन करून सांग, त्याला हा श्लोक ऐकव, मोबाईलवर रेकॉर्ड करून त्याला सांग, लिहून घ्या सांग, आणि त्याला सांग की हात व्यवस्थित धू, एका ग्लासमध्ये पाणी घे,
उजव्या हाताची 2 बोटं त्या पायात जोडा आणि हा श्लोक दंचा कराल ते मुखाने 108 वेळा म्हण आणि ते पाणी पाजून दे. सांगितलं, केलं. 2-3 तासाने फोन आला, ताप उतरला. विश्वास बसणार नाही, करून बघा. ज्यावेळी कुठल्याही डॉक्टरांच्या औषधाने ताप उतरत नसेल, सोपा उपाय 25वा श्लोक 11वा अध्याय गीतेचा. आणि त्या चंडिकामध्ये प्रत्येक श्लोकीत मंत्र आहे. आणि म्हणून आम्ही आग्रहाने सांगतो, कवच वाचा. अर्गला पूर्ण मंत्र आहे. तुमच्या सगळ्या संस्थानिक उपाधी दूर करायला पुरेसं आहे. नंतर पहिला अध्याय. आता पहिल्या अध्यायात थोडंसं रस्ता सांगून मोकळा होतो. तुम्हाला साधना करायची आहे. पहिल्या अध्यायात काय दिलं? तो सुरत नावचा राजा, त्याला त्याच्याच मंत्राने सेनापतीने राजा हिसकून त्याला हाकलून दिलेला आहे. तो मनात आलेला आहे आणि मैदस ऋषीच्या आश्रमात गेलेला आहे. तर ऋषीला बघून खूप बरं वाटलेलं आहे, छान वाटलेलं आहे. त्या आश्रमाचं वर्णन दिलं आहे चंडीपाठामध्ये. प्रशांता स्वापिदा किरणम, म्हणजे त्या मुनीच्या आश्रमामध्ये हिंस्र पशु देखील शांत बसलेले आहेत. एकमेकांचे वैरी आहेत, पण एकमेकांशी शत्रुता न करता शांत बसलेले आहेत. काय गंमत आहे आमच्या संस्कृतीमध्ये. शंकर बाबाचा परिवार आठवा. शंकर बाबाच्या परिवारात कोण कोण आहे? माँ पार्वती आहे, गणेशजी आहे, कार्तिकेय आहे. शंकरच्या गळ्यामध्ये साप आहे आणि कार्तिकेयाच्या बाहेर मोर आहे. कट्टर दुश्मनी. शंकराच्या गळ्यात साप आहे, कार्तिकेयाच्या बाहेर मोर आहे. सापाला उंदीर हवा आहे, ते गणपतीचे वाहन आहे. सापाला उंदीर पाहिजे, ते गणपतीचे वाहन आहे. महाबळीचे वाहन सिंह आहे. शंकराचे वाहन नंदी आहे, ते त्याचे भक्ष आहे. म्हणजे सगळेच एकमेकांच्या विरुद्ध असलेले शत्रू. सिंह आहे, नंदी आहे, साप आहे, उंदीर आहे, मोर आहे. हे सगळे शत्रू देखील माँ पार्वतीजवळ गुण्या गोविंदाने नांदता आहे. ही त्यांची तपस्या, ही शंकराची माँ पार्वती करुणा कृपा, की एकमेकांचे शत्रू एकमेकांचे जीव घ्यायला टपलेले तिथे शांतीने गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहेत. तुमच्या घरात तुमची 2 मुलं देखील बरोबर राहायला तयार नाही आहे. कुठं चुकतोय आपण? विचार करा. कुठं कमी पडतोय की आपली 2 मुलं मुली प्रेमाने एकत्र राहत नाही आहे, वेगळं व्हायच्या गोष्टी करत आहेत का? कुठं चुकतोय आपण? किती दूर चालला आपण संस्कृतीपासून. तो राजा आला त्या मुलीच्या आश्रमात. पशु पक्षी हिंस्र पशु देखील शांतीने राहत आहेत. साधकासाठी काय? हा विषय साधकासाठी काय? एखाद्या अधिकारी पुरुषाकडे गेला तर तुमचे वासना विकार आपोआप शांत व्हायला लागतात. ते पशु हिंस्र पशु तुमच्या आत जे बसलेले आहेत. संतांचं दर्शन कशासाठी? त्यासाठी की तुमच्या मनात बसलेले अनेक वासना विकाराचे हिंस्र पशु जे तुमच्या वारंवार आपले लचके तोडतात, ते संतांच्या दर्शनाने शांत होत जातात. हा मैदस ऋषीकडे गेला, पण तरी थोडे दिवस राहिला, मन लागलं नाही, पुन्हा निघाला आणि त्याला समाधीनाचा वैश्य भेटला. त्या समाधीची हालत तीच. त्यालाही त्याच्या बायको मुलाने हाकलून दिलं होतं आणि तरी त्याच्या बायको मुलाची त्याला आठवण येते. एवढ्या संसारामध्ये गोडी लागलेली की बायको मुलाने सगळं धन अडकून त्याला हाकलून दिलं. बायकोने नवऱ्याला, मुलाने बापाला. हा वनात आलेला आहे, नाव माझं समाधी आहे, नाव समाधी आहे. आणि तरी मुलाची बायकोची आठवण करून दुःखी झाला आहे, व्याकुळ झालेला आहे. त्यांनी हाकललं. त्याचे डोळे उघडले नाहीत, तुमचेही उघडत नाहीत. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले कचेश्वर. ते निजामाच्या दरबारात नोकरीला होते. 6 महिन्यातून एकदा घरी जायचे. घरी गेल्यावर मागच्या वेळी जे सांगितलं ते सगळ्या वस्तू घेऊन जायचे. आईसाठी, वडिलांसाठी, मुलांसाठी, बायकोसाठी, सगळ्यांसाठी. पुन्हा महिनाभर थांबून 15 दिवस थांबून परत यायचे. येताना विचारायचे, आईला विचारायचे त्यासाठी काय आणू? भरतारी पैठणी घेऊन ये. बावळ्या काय आणू? अमुक धोती घेऊन ये. बायकोला काय आणू? सोन्याची बांगडी घेऊन या. मुला काही मागते, मुली काही मागणार.
मग सगळ्यांची तो यादी करून घ्यायचा, कोणाला काय काय हवं ते लिहून घ्यायचा आणि पुन्हा सामान्य यादी तर सगळं घेऊन यायचा. सगळे घरात लोक खुश. हा नित्यक्रम त्याचा नेहमी चालत. पण ईश्वराची ज्यावेळी कृपा होते ना तर अशी कधी गंमत घडते. ते असं झालं, सगळं विचारलं, प्रत्येकाने त्याला काय काय हवं ते सांगितलं. कोणाला मग त्याची माळा हवी, कोणाला मनगटामध्ये हातात घ्यायला कडं हवं, कोणाला काही हवं. सगळ्यांनी यादी लिहिली. निघाला, घरातून बाहेर पडला, निघाला घरी बसून. आणि पहिल्यांदा त्याचा ईश्वर कृपेचा अनुभव झाला. मला विचार आला, प्रत्येक वेळी मला प्रत्येक जण काही ना काही सांगतो, हे हवं ते हवं. आजपर्यंत कोणी असं म्हटलं नाही की बाबा रे तू सुखरूप घरी आला की मला आनंद आहे, मला काही नको आहे. प्रत्येकाला माझ्यापासून काहीतरी हवं आहे, मी कोणाला हवं आहे. प्रत्येकाला माझ्यापासून काहीतरी हवं आहे, मी कोणाला हवं आहे. हा विचार आला आणि तसा तो निघून गेला. संध्याकाळी कचेशा झाला. स्वतःला विचारा, ज्यांच्यासाठी रक्ताच्या पाणी करता आहात, कोणाला हव्यात? का डोळे उघडत नाही? तो समाधी असाच त्या मायामोहामध्ये अडलेला आहे. आणि मायामोह किती परिस्थिती, जर तुम्ही दुर्गा सप्तशतीची वाचत असाल तर एक गमत लक्षात घ्या. पहिल्या चरित्रामध्ये फक्त एकच अध्याय आहे. त्यामध्ये मधुकैटभ राक्षस उत्पन्न झाले, मेले, ते एका अध्याय सगळं संपलं. मध्यम चरित्रामध्ये 2 अध्याय आहे, दुसरा आणि तिसरा. चौथा अध्याय सुतीचा 16. राक्षस आणि त्यांचे युद्ध 2 अध्याय ते दुसरा आणि तिसरा. उत्तर चरित्रामध्ये 5 पासून 10 अध्याय, 6, 11, 12, 13 अध्याय स्तुती आणि प्रार्थना 16. जे राक्षस आणि युद्ध 5 पासून 10 पर्यंत 6 अध्याय. पहिल्या चरित्रात 1 अध्याय, मध्यम चरित्रात 2 अध्याय आणि उत्तर चरित्रामध्ये 6 अध्याय आहे युद्धाचे. म्हणजे उत्तर चरित्र युद्ध खूप लांबलं. का लांबलं? फक्त आणि फक्त उत्तर चरित्रात 2 शब्द आलेले आहे, मम वा ममानुज. मी आणि माझा भाऊ. पहिल्या चरित्रात कुठेही मम शब्द नाही. मध्यम चरित्रात कुठेही त्या असुराने महिषासुराने मम म्हटलेलं नाही, माझं म्हटलेलं नाही. मी आणि माझं हे शब्द शुंभ निशुंभाच्या तोंडी आहेत 5व्या अध्यायामध्ये, की हे स्त्रिये तू माझ्याशी माझ्या भावाशी लग्न कर. मम वा ममानुज, हा मम शब्द आला, हे ममत्व आलं, म्हणून राक्षसांचा वध व्हायला खूप वेळ लागला. 6 अध्याय. तुम्ही तर रात्रंदिवस ह्या ममत्वात अडकून बसलेला आहात. कसं सांगणार? पहिल्या 2 अध्यायात नाही, सूक्ष्म विषय. गमत बघा, आणि काही गमत सांगतो. 4थ्या अध्यायामध्ये तो महिषासूर मेला, सगळं झालं. ज्यावेळी प्रार्थना केली त्या इंद्राने देवीची खूप स्तुती केलेली आहे. आता त्या इंद्रावर भगवतीने एवढी कृपा केली, त्या महिषासुराचा वध केला, पुन्हा इंद्राला राज्य मिळवून दिलं. आता तर त्या सद्बुद्धी पाहिजे ना, भगवतीची शरणागती जर ठेवायची, तिच्या चरणी राहायची, उपासना करायची नाही. जसं राज्य मिळालं तसं काय झालं, 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला आणि ते ऋषीमुळे एक एक शब्द मोलाचे लिहितात, विचार करून लिहितात. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला इंद्रासाठी शब्द कोणता वापरला आहे? शचीपते, म्हणजे शचीचा पती. इंद्र शब्द नाही वापरला, राजा शब्द नाही वापरला, शचीपते वापरला आहे. या एका शब्दावर ऋषीने काय सांगितलं? सगळं रस सांगून टाकलं की तर इंद्र पुन्हा विषयभोगी संसारी जीव झाला, आणि तो पुन्हा विषयभोगी संसारी जीव झाला म्हणून शुंभ निशुंभाने आक्रमण केलं. तो जर माझ्या शरणी राहिला असता, तिची उपासना करत राहिला असता, शचीपते झाला नसता, पुन्हा संसारात रमला नसता, पुन्हा विषयभोगाच्या अधीन झाला नसता, तर शुंभ निशुंभाचं आक्रमण पण झालं नसतं. काय झालं पुन्हा शुंभ निशुंभाचं आक्रमण? कारण तो भगवतीच्या कृपेने पुन्हा राजा झाल्यावर भगवतीला विसरला. तुमचं तेच होतं. काही संकट आलं, दुःख आलं, नवस करतात, धावतात, सगळं मुक्त झाल्यानंतर पुन्हा त्या देवाला विसरतात, पुन्हा आपला संसार सुरू. ज्याच्या कृपेने सगळं पार पडलं त्याची किती वेळ तुमच्या आठवण राहते हो. लोक म्हणतात की विसरत नाही, तुम्ही पटकन विसरून जातात, केले उपकार विसरतात. त्या भगवतीच्या कृपेने अनेक संकटातून दुःखातून तुम्ही पार पडतात. तिची कायम शरणागती तुम्हाला होत नाही. तिची कायम शरणागती झाली
तुम्हाला तुमचा सिंह होत आला तर बाकी सगळे ते सामावून घेते. शचीपते, पटकन होतो इंद्र शचीपते. हेच चंडीपाचं रहस्य. आता तो समाधी या राजाला भेटतो आणि मग दोघं त्या मेध ऋषीकडे जातात विचारायला की हा ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, आम्हाला सगळं कळतं, तरी आम्ही असे दुःखी का? आणि हा प्रश्न विचारताना नीट लक्षात घ्या, सुरत राजा पहिल्यांदा मेध ऋषीच्या आश्रमात जाऊन राहून आलेला आहे. त्यावेळी नाही, पण ज्यावेळी तो प्रश्न विचारायला येतो समाधी बरोबर, त्यावेळी तो मेध ऋषीला गुरुसारखं संबोधन करून आणि तिथं त्याला शब्द वापरलाय, भगवान, हे भगवान, आम्हाला हा मोठा प्रश्न आहे की मी अनावश्य समाधीवश्य आम्ही अशा दुःखात का आहोत. एक लक्षात असं, गुरु करायच्या आधी तुम्ही खूप तपास करा. हिंदीत एक म्हण आहे, पाणी पिओ छान के गुरु क्यों जान के. पाणी गाळून प्या आणि गुरु जाणून घ्या. संत तुकाराम त्यावेळी म्हणतात, गुरु पाहिजे जातीचे. आमचे मूर्ख लोक अर्थ करतात, तू माळी पाटील आहे ना, मग पाटील गुरु कर, तू माळी तर माळी गुरु कर. काय मूर्खपण आहे. गुरु पाहिजे जातीचे. आज जातीचे शब्द कुठं वापरला माहिती आहे? घोडा जातीवंत आहे की नाही बघितला जातो. घोड्याच्या बाबतीत शब्द वापरतात, जातीवंत घोडा आहे की नाही. जातीचे म्हणजे जो खराखर तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाण्यास सक्षम असेल, थोडी त्याची तपस्या असेल, थोडी त्याची कृपा असेल, असा गुरु पाहिजे सक्षम. गुरु करायचा. गुरु करण्याच्या आधी काही तपास करा, परीक्षा घ्या, जाणून घ्या. गुरु केल्यानंतर मात्र मनामध्ये प्रत्येक विचार विकल्प येता कामा नये, ते खूप घातक ठरतं. एक ग्रस केला रामदासांकडे, समर्थ रामदासांकडे, महाराज मला तुमच्याकडे दीक्षा घ्यायची, मला तुमचे शिष्य व्हायचं आहे. समजा रामदासांनी विचारलं, आधी कोणाकडे दीक्षा घेतली वाटतं? हो. कोणाकडनं घेतली? संत तुकारामकडनं. मग नाही, आता मला त्यांच्यावर श्रद्धा नाही राहिली, मला तर तुमच्याजवळ यायचं आहे. रामदास म्हणा, ठीक आहे, एक काम कर, आधी संत तुकाराम जे तुला जी दीक्षा दिले, जो मंत्र दिला आहे तो त्याला परत करू नये, तो त्याला परत करू नये, मग माझ्याकडे. हा गेला, संत तुकारामला भेटला, महाराज मी तुझ्याकडे मंत्र घेतला होता, तो मंत्र तुम्हाला परत द्यायचा आहे, आता मला रामदासांना गुरु करायचं आहे. संतांना काय बोलले? तुकाराम म्हणे, बरं ठीक आहे बाबा, पण तुमचा मी मंत्र तुम्हाला परत कसा देऊ? तुकाराम म्हणले, एक काम कर, पाणी घे, तोंडात गुळणी ठेव आणि तो मंत्र मनात म्हणून ते गुळणी दगडावर फेकून दे, माझा मंत्र परत मिळाला. त्याने उत्साहाने घेतलं पाणी, तोंडात घेतली गुळणी, मनातला मला मंत्र म्हटला, जय जय रामकृष्ण हरी, गुळणी टाकली त्या दगडावर, आता दगडा रामकृष्ण हरी म्हटला. तर दगडा रामकृष्ण हरी म्हटला, हा परत गेला. रामदासाने काय झालं? असं झालं. अरे मूर्खा, तो दगडापेक्षा खालचा. आता दगडा रामकृष्ण हरी म्हटलं, तुझ्यात काही नाही म्हटलं, तुला मी दीक्षा देऊन मी तरी काय करू, घरी जा. गुरुबद्दल नंतर ते शंका आली, काही कामात मी आधी तपासून घ्या. आणि गुरुबद्दल श्रद्धा जागली तर कसं जागली म्हणजे, गीतेमध्ये कृष्ण उवाच आहे, गीतेमध्ये संजय उवाच आहे, गीतेमध्ये कुठलंही कृष्ण उवाच नाही, अर्जुन उवाच आहे. अर्जुन उवाच, संजय उवाच, पण गीतेमध्ये कृष्ण उवाच शब्द नाही. गीतेमध्ये काय आहे? भगवान उवाच. गीतेमध्ये भगवान उवाच शब्द आहे. केव्हा? अर्जुन आणि कृष्ण बालमित्र आहेत, पहिल्यापासून मित्र आहेत, ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत. माहिती आहे कृष्णाचं अर्जुनाचं. तर अर्जुन कृष्ण काय आता नाही भेटले युद्धाच्या वेळी, आता नाही भेटले. मग कृष्णाला गीता आता कळाली का स्वतःला युद्धाच्या वेळी? नाही. कृष्णाचं किती ज्ञान होतं, पण अर्जुन घ्यायला लायक नव्हता. अजून अर्जुनाची तयारी नव्हती ते गीता समजून घ्यायची, जाणून घ्यायची. तो योद्धा होता, वीर होता, युद्ध करण्याचं काम होतं, मनामध्ये विषाद जागला नव्हता. आणि त्या युद्धाच्या वेळी, महाभारत युद्धाच्या वेळी कौरवांबरोबर युद्ध अर्जुनाच्या पूर्वी पण झालेलं आहे, विराट राजाच्या नगरीत पण झालेलं आहे.
त्यावेळी विषाद उत्पन्न झाला नाही. आता काय झाला? कारण आता ते युद्ध आहे की कुठं ते एक पक्ष संपल्याखेरीज युद्ध थांबणार नाही. नुसतं जय पराजयाने हारला जिंकला यात नाही. एक पक्ष संपूर्ण नाश होईल त्यावेळी युद्ध थांबणार आहे. आणि म्हणून अर्जुनाला चिंता झाली की सगळे मरणार, डोळा भयंकर रक्तपात होणार, सगळे लोक मरणार, म्हणून तो विषादग्रस्त झालेला आहे. आणि म्हणून त्याने पहिल्यांदाच कृष्णाची शरणागती घेतली. कार्पण दोषो पहत स्वभाव पृथ्वामिताम धर्म समुचित मी तुझ्या शरणी आलो हो. शिष्यस्तेहम साध्य माम ताम प्रपन्न. हे कृष्ण, मी तुझा शिष्य होत आहे, मी तुझा शिष्य होत आहे, तुम्हाला काही रस्ता दाखव. आणि ज्यावेळी अर्जुनाने शरणागती घेऊन शिष्यत्व स्वीकारलं त्यावेळी कृष्णाने गीता सांगितली. तोपर्यंत नाही. कृष्णाला गीता माहिती आहे, पण अर्जुनाचे शिष्यत्व स्वीकारायला तयार नाही. आणि शिष्यत्व स्वीकारल्यानंतर मग तो कृष्ण राहत नाही. अर्जुन 11 वाजता पस्तावतो, अरे मी किती मूर्खपणा केला, हे सखेचे हे यादव म्हणून तुझ्याबरोबर मी कसा वागलो, आता कळतं तो कोण आहे. आणि म्हणून गीतेमध्ये श्री भगवान वाच आहे. आणि चंडी पाठात तीच गोष्ट आहे. तो सुरत राजा मेधऋषीच्या आश्रमात राहून गेलेला आहे, त्यावेळी तो नाही म्हणाला. पण ज्यावेळी आला, मनात शंका जागली, जिज्ञासा जागली, त्यावेळी तो मेधऋषीला भगवान का स्वादेवी आता तो बखल शब्द विचारतो. तुम्हाला जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या गुरुला सामान्य व्यक्ती समजू नका, शरीर समजू नका, माणूस समजू नका, तो भगत स्वरूप समजा. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणा, तो भगत स्वरूप आहे. संत एकनाथ त्याच्या गुरुबरोबर गेलेले आहेत. जनार्दन स्वामी तिकडे फकीर आला मुस्लिम वेशातला, आणि जनार्दन स्वामी एका पात्रात जेवलेत. एकनाथ ब्राह्मण मनाला खटका लागलो, अरे मला गुरु महाराजांनी काय केलं, आता मुसलमानसारखा दिसतोय, कोण आहे काय मलंग फकीर वेशातला, आणि माझ्या गुरु महाराज एका पात्रात त्याच्याबरोबर जेवत आहेत. खूप दुःख वाटतं एकनाथांना. दोघं शांतीने जेवलेत. ते पात्र एकनाथाच्या देव धुवून आला, त्या ओढ्यात धुणार. एकनाथ घेणारे पात्र घेऊन मनामध्ये विकल्प शंका आहे, पण गुरूंचा ताटातला आहे. थोडंसं उरलेलं काहीतरी गोळा केलं, खाल्लं. ते ताट धुवून प्याले, ताट धुवून प्याले, तिथं समाज झाले. आणि मग वैद्य आणि ते दत्त आलेले आहे स्वतः भगवान दत्त. म्हणून माऊली म्हणते श्री गुरुचे उचिते, श्री गुरुचे उचिते लादे जो अवचिते, तेने लाभे विटे समाधीसी. श्री गुरुचे उचिते लाभे जो अवचिते, तेने लाभे विटे समाधीसी. गुरुचं उच्चिष्ट भोजन मिळालं तर समाधी देखील तुच्छ म्हणावी, कारण गुरु भगत स्वरूप आहे. शरीराला गुरु मानणं आणि गुरुला शरीर मानणं दोन्ही पाप आहे, शास्त्र म्हणतात. शरीराला गुरु मानणं म्हणजे काय, अरे हे तर एवढं पोचलेलं आहे, याला थंडी वाजते, याला स्वेटर राहतो, मग कधी पोचलेलं झालं गेलं सगळं तुमचं, त्यांचं काही बिघडलं तुमच्या सत्तरात झाला. शरीर गुरु नाही, शरीर आहेत. एकदा अशीच गंमत झाली, म्हणजे काही थोडीशी तब्येत बिघडली होती. एक डॉक्टर नेहमी यायचे, आले डॉक्टर काय लागेल स्पंजात बरं नाही, आले ते. त्याच्याबरोबर बायको पण आली. त्याच्या बायकोचं नाव मणीबेन, गुजराती नाव मणीबेन, पण आम्ही त्याला मनीबेन म्हणायचो, कारण ती फक्त पैशाची मागं लागली होती मनीबेन. डॉक्टरने तिने आम्हाला विचारलं, स्वामीजी आम्ही तर ग्रस्त आमच्याकडे काही ना काही पाप होत राहतो, तुम्ही तर पुण्यात्मा, मग तुम्ही कशा आजारी पडलात, तुम्ही कशा आजारी पडला, तुम्हाला कसं काय तब्येत बिघडली. त्याला संसर्ग उत्तर द्यायचं होतं, पण डॉक्टरांकडे बघून गप्प असलो. म्हटलं एक बघा, आता हे ऊन पडलं आहे ना, हो, हे आश्रमात पडलं आहे ना, हो, ते समोर मंदिरावर ऊन पडलं आहे ना, हो, ते समोर हॉटेल आहे तिथेही पडलं आहे ना, हो, ते पुढे गुरादा ढोरदा कोठार आहे तेही पडलं ना, हो, कुठं दारूचं दुकान असेल तिथेही पडेल ना ऊन, हो, ऊन सकाळवर पडतं, सारखंच पडतं. असं नाही की आश्रमात कमी पडलं आणि मंदिरात कमी पडलं तिथे जास्त ताप नाही, सगळीकडे सारखंच पडतं. पाऊस पडला तर काय होईल,
ते हॉटेल ओलं होईल असं कोरडा नाही, नाही असं पण बोललो होईल, असं मला पाऊस पडणार, मंदिरात पाऊस पडणार. हे शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे ना, तुमचं असो का आमचं असो, बनले पंचमहाभूताने. पण तुम्हाला सर्दी होतं, आम्हाला होऊ शकते, कारण शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे, त्याला सर्दी होऊ शकते. तुम्हाला भूक लागते, आम्हाला भूक लागू शकते, शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे. पण ज्यावेळी तर्क करणाऱ्या लोकांच्या डोक्याला असा प्रश्न येतो, अरे हे जर पोचलेलं आहे तर मयाला काय भूक लाग, मयाला काय सर्दी व्हायला पाहिजे, तुम्ही तुमचं नुकसान करून घेत आहात. त्यांचं काही वेगळंच नाही आहे. शरीराला गुरु मानू नका, त्या शरीराकडनं होणाऱ्या गोष्टींकडे बघत बसू नका. मग याने स्वेटर कशाला घायला पाहिजे, मग दिवसात तिनं आम्ही कोणीकडून विचारला, स्वामीजी तुम्ही आश्रमात काय चाललं असतो, त्यांना वाटतं आम्ही कुठे मोठं काही संस्कृत शिकवतो, काय काय लोकांना काय काय शिकवत असतो. समजा आश्रमात क्या प्रवृत्ती होते, काय चालतं आश्रमात, शांत उतरतो, खातो पितो झोपतो. आश्रमात काय करतो, काही करत नाही, खातो पितो झोपतो, तुम्ही काहीच करत नाही. शरीराला गुरु मानू नका आणि गुरुला शरीर मानू नका. गुरु शरीर नाही, ते दिव्य शक्ती. म्हणून शंकराचार्य काय श्लोकात म्हणतात की हे मा भगवती, तूच गुरु रूपामध्ये प्रकट होते, ते एक सत्पात्र निवडते त्यात प्रकट होण्यासाठी. ते सगळ्यांना नाही उतरू शकत. तुम्हाला माहिती आहे, भगीरथ राजाने तपस्या केली आणि ते तपस्या केल्यानंतर गंगा प्रकट झाली. गंगा म्हणजे मी जे अशीच पृथ्वीवर आली तर पृथ्वी रसातळाला जाईल, म्हणतो शंकराला प्रसन्न कर, मी त्याच्या जटेत उतरेल आणि मी त्याच्या जटेत उतरेल मग हळूच पृथ्वीवर येईल. या कथा नाही आहेत, यात काही रहस्य आहे. ती जे चैतन्याची धारा जर सरळ तुमच्यात उतरली तर तुम्ही का तर हार्ट अटॅक माराल, का तर पागल राहाल. तर ते चैतन्याची तीव्र धारा आहे आणि त्याची तीव्र धारा आतमध्ये उतरणार. एक गंमत सांगू, भागवतमध्ये कुठेही राधा नावाची गोपिका नाही आहे. महाभारतमध्ये कुठेही राधाचा उल्लेख नाही. राधा नावाची कोणी गोपिका नाही, राधा नावाची कोणी गवळण नाही आहे आणि सगळी मंदिर राधाकृष्णाची आहे. मोठी गंमत आहे. कोणती राधा जी मुळातच अस्तित्वात नाही आहे, कोणती राधा? आमच्या ऋषीमुनींनी सामान्य लोकांना कळू नये म्हणून काही गोष्टी लपवल्यात. कशा लपवल्यात? जी चैतन्याची धारा, ती ईश्वराची जी चैतन्य शक्ती आहे, ती धारा सुद्धा उलटा करून राधा केलेला आहे. ती राधा ईश्वराची चैतन्य शक्ती आहे. म्हणून राधा आणि कृष्ण वेगळे नाही, भिन्न नाही. पण संत म्हणतात कृष्णाला गमते नाही, हे कृष्ण तू राधा कृष्णाचा जर र गेला तर तो आधा कृष्ण होऊन जाशील. राधाकृष्णाचा जर र गेला तर तो आधा कृष्ण होऊन जाईल. शिवमधली ई गेली तर शव होऊन जाईल. शिव आहे कशामुळे? ईमुळे आहे, पार्वतीमुळे शिव आहे. ही मातृशक्ती, ही चैतन्य शक्ती, ही धारा, हे धारा सामान्य लोकांनी उतरणं शक्य नाही. त्या विवेकानंदाला अनुभव केला रामकृष्णाने, त्याचा छातीला अंगठा लावला, सगळ्या गरगायला लागला, विवेकाला विलक्षण अनुभव झाला. आता अनेक तरुण शिकले तरुण आम्हाला विचारतात, म्हणजे रामकृष्ण असं असं केलं होतं, म्हणून केलं होतं. मग हा तसा का नाही होत? त्यामुळे तुझा का गैरसमज आहे की तू विवेकानंदासारखा लायक आहे? अजून तू विवेकानंद हो ना, रामकृष्ण मिळतील, रामकृष्ण मिळतील. तू विवेकानंद आहे का? नाही. तुम्ही नुसतं प्रश्न विचारतात. मग ती शक्ती संक्रांती तुमची लायकी आहे का? तुझ्या घरामध्ये जे वायरिंग आहे ना ते 110 व्होल्टचं आहे, फार फार 120 व्होल्ट सहन करेल. त्या पॉवर हाऊसमध्ये 404 व्होल्ट करंट आहे. सगळा आला तर काय होईल? घरी जळून जाईल. तुमची वायर आहे थोडे ना करंट घेणार. 110 व्होल्टपेक्षा वायरचं करंट वाढला तर टी व्ही तिकडे उडून जातो, ट्यूब उडून जाते, फ्रीज नुकसान होऊन बसेल, वायरिंग जळून जाईल, घर जळून जाईल. कारण वायर तुमची 110 व्होल्टची आहे. त्या पॉवर हाऊसमध्ये किती करंट आहे याची उचापत नाही करत बसू. तर 440 आहे का 840 आहे, तुमची वायर किती तळू बघा. आणि गुरु तुमची वायर आहे थोडी बघून थोडी तुम्हाला शक्ती देतात. गुरु भेदभाव करत नाही. तुमची वायरिंग काय आहे ते बघा आधी. पण मुलांनो आहे का हिंमत?
रामकृष्णांच्या अनुभवाचा विवेकानंद करून जातो, आम्ही आता करून देतो. पागल झाला तर तुझी क्षमता नाही आहे. आधी क्षमता आता मिळवा, आधी लायकी तर मिळवा. नाही, आम्हाला फक्त दुसऱ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. नाही, गुरु शरीर नाही आणि शरीर गुरु नाही. गुरुला शरीर समजून बसला तर तुम्ही त्याचा आदर करणार नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात, हे महाभगवती, तू जे गुरु रूपामध्ये प्रकट होते कोणातरी शरीराचे आश्रय करून, म्हणजे कोणत्या शरीराचा आश्रय केले जे शरीर त्याला योग्य वाटेल. समुद्र मंथन झालंय, अमृत निघाले. अमृत कशात निघालं? मातीच्या गाड्या नाही, काशाच्या घड्यात नाही. त्या अमृत कुंभ निघाला तो सोन्याच्या घड्यात निघाला. कारण अमृत धारण करायला सोन्याचा कलश पाहिजे. बट्या ठिकाणी अमृत उतरणार नाही, फाटून जाईल. म्हणून आतमध्ये गुरुसत्ता असली पाहिजे. आतमध्ये गुरुसत्ता नसताना जर एखाद्याला अचानक जर ती धार उतरली तर पागल होईल किंवा अटॅक होऊन बत्ती पोचेल. म्हणून गुणाची शरणागती पाहिजे. पण ती शक्ती ती उतरणारी धारला, जसे शंकराच्या जटेत तुली गंगा हळूच नंतर पृथ्वीवर आली तशी स्थिती होईल. आणि म्हणून गुरुला शरीर मानू नका, ते बाहेर आहे, ते तुमच्या आत आहे. जर तुम्हाला तुमच्या आत गुरुचा अनुभव होत नसेल तर समजा तुम्ही कुठे श्रद्धा कमी पडते आहे. का गुरुने तुम्हाला दीक्षा दिली नाही व्यवस्थित, का तुम्ही दीक्षा श्रद्धेने घेतली नाही, काही होऊ शकेल. आता लोभी गुरु तर खूप आहेत. अलीकडचा गुरु होण्याचा एक मोठा प्रश्न बसला. एखाद्या घरात भांडण झालं, गेला एका संताकडे, महाराज मला संन्यास घ्यायचा आहे. संताला लक्षात आलं की घरी कधी बिनस्त दिसतं, आलाय करून बैतागाने आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, देतो संन्यास. इतक्या वेळ बघायला, मूर्त बघायला काय तू एखाद दिवशी राहणार ते काम कर. तो मुलगा ते भांडी घासायचं, त्या मदत कर. भांडी घासा? मी करोडपती मुलगा आहे, मी काही माझ्या ताट देखील उचलून नेलं नाही, मी कसं काय भांडी घासू? मला नाही जमणार. बरं मग काम कर, तो तिथं लाकूड तोडतोय, त्याला जरा मदत कर. काय महाराज, मी अशा कुऱ्हाडमध्ये काय ते बघितलं नाही, मी कसं काय लाकडं फोडणार? आता कुऱ्हाड कशी झाली ते मला माहिती नाही. बरं राहू दे बा, तो झाडू की कचरा काढ. हे माझ्याकडे एवढे नोकर आहेत, ते कचरा करणार आहे? महाराज शिष्यवाले सगळं करावं लागतं का? म्हणलं हो बाबा, तुला जे शिष्य व्हायचं आहे सगळं करावं लागेल. कचरा काढावं लागेल, भांडी घासावं लागेल, लाकडी तोडावं लागेल, स्वयंपाक करावं, सगळी कामं करावं लागतील. सगळी शिष्यवाला सगळी कामं करावं लागतील. गुरुवाला काय करावं लागतं? काही नाही, इथं बसायचं सांगायचं, येणार नाही काम. मग असं करा, मला डायरेक्ट गुरुच करून टाका. मी डायरेक्ट गुरुच व्हायचं, शिष्यवायला नको. नाही, एवढं सोपं काम नाही गुरु होणं. एवढी जबाबदारी. स्वतःची योग्यता वाढवा. गुरु शरणागती. पुन्हा एक स्पष्ट सांगतो, जोपर्यंत याची देह, याची डोळा ईश्वर प्राप्तीची तळमळ जागत नाही आतमध्ये, तोपर्यंत गुरुची खरंच गरज नाही कोणाला. तो का सांगू मग एक महिना करता, हा त्याने घेतला म्हणा मी फळू होतं का? जर तुमच्या ती तळमळ जागली नसेल, तुमचा ते वैराग्य जागलं नसेल, तर गुरुबद्दल देखील तुमच्या मनात शंका कुशंका उत्पन्न होतील. गुरु न केल्याने नुकसान होणार नाही, पण गुरु केल्यानंतर त्याच्याबद्दल तुमची सध्या धक्का पोचला तर सगळा साधना बर्बाद होईल, आयुष्य बर्बाद होऊन जाईल. गुरु निंदासारखं मोठं पाहत नाही. गुरु कधीही शिष्यावर रागवणार नाही. रामचरितमानसमध्ये एक प्रसंग दिलेला आहे. तो ब्राह्मण तरुण माळ घेऊन शंकराच्या मंदिरात जप करायला बसलेला आहे. त्या गुरु खालच्या वर्गात जातीचे ते ब्राह्मण नाहीत. आणि अचानक गुरु मंदिरात आले. याला वाटतं मी जप करते देवाचं, ओम नमः शिवाय जप करत बसलोय. गुरु आले म्हणून काय झालं? तो उठत नाही जागरून, तसाच जप करत बसलेला आहे. गुरु काही बोलत नाही आहे. शंकर प्रकट होतात, त्याला शाप देतात. अरे गुरु आले तरी तो उठवून उभा नाही राहिला, तो अजगर होशील. शंकर शाप देतात. गुरुलाच कळवळा येतात. गुरु प्रार्थना करतात शंकराची की हे बघण्याला क्षमा करा. तिथे जे स्तोत्र लिहिले, खूप सुंदर स्तोत्र आहे, ऐकलं असेल तर ऐका. नमामि ईशान निर्वाण रूपम विभूम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. गुरु प्रार्थना करतो शिष्यासाठी. एक लक्षात ठेवा, कुठल्याही संताची निंदा करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला त्या संताबद्दल आदर असेल, नका आदर करू. तुम्ही त्या संताला नमस्कार नाही केला, नका करू, काही बिघडणार नाही.
पण जो खरोखर अधिकारी संत असेल आणि तुम्ही जर त्याची निंदा केली त्याची प्रकृती माफ करणार नाही. ते संत काही बोलणार नाही, ते शाप नाही देणार तुम्हाला, ते काही बोलणार नाही, पण ते प्रकृती आपल्या पुत्राची निंदा सहन करत नाही. म्हणजे असा दंड देईल की ते कोणी जगात तुम्हाला वाचू शकणार नाही. म्हणून संत म्हणतात की शंकर नाराज झाले तर गुरु सांभाळतील, विष्णू नाराज झाले तर गुरु सांभाळतील, पण गुरुला नाराज केलं तर शंकरने विष्णू तुम्हाला सांभाळू शकणार नाही, कोणी तुम्हाला त्रासणार नाही आहे. मेहरबानी करा. नसेल एखाद्या संताबद्दल आदर तर गप्प बसा, कोणाची निंदा करू नका. जर तुम्हाला माहिती नसेल, खात्री नसेल की ते कसे आहेत काय आहेत, जो लोकांच्या सांगण्यावर जाऊन कोणाची निंदा करण्याची नका. संतांची केलेली निंदा तुमचं परम नुकसान करेल. ते जे खरोखर अधिकारी पुरुष असेल तर आम्ही असे खूप उदाहरणं बघितलेले आहेत, खूप नुकसान होतं. स्तुती नाही करता आली, प्रणाम नाही केला, काही बिघडलं नाही, नका करू. प्रकृती त्याने नाराज नाही होणार, प्रकृती त्यावेळी चिडेल त्यावेळी तुम्ही त्या संतांचा अपमान करा. ज्यावेळी भगवान राम वनवासात गेले आणि भरत निघाला रामाला परत आणण्यासाठी, इंद्राला घाबरगुंडी मिळाली, या भरतांच्या रामाला परत नेलो तर रावण मरणार नाही आणि आम्ही सुटणार नाही. रावण मरणार नाही, आम्ही सुटणार नाही. इंद्र त्याला फक्त ते गादी प्रिय, तो नंतर पुढच्या जन्मात मंत्री झाला असेल इकडं भारतात, त्याला तरी गादी पाहिजे, फक्त खुर्ची पाहिजे. त्याने काहीतरी कपट काढताना त्या सुरुवात केली. जे गुरु बृहस्पती म्हणाले, हे इंद्र मूर्खपणा करू नकोस, तू रावणाला मारण्यासाठी तू रावणाचा राज्याभिषेक होऊ दिला नाही, तू त्या मंत्र्याची बुद्धी बिघडवली आणि रामाला वनवासात पाठवलं. राम तुझा रागवला नाही, कारण रामाला वनवासात जावं लागलं, राम रागवला नाही, पण तू त्या भरताला त्रास दिला तर ते राम सहन करणार नाही. तू भरताच्या अंगीत पडू नकोस, राम सहन करणार नाही. रामाला झालेला त्रास राम सहन करेल, पण रामाचा भक्ता झाला त्रास राम सहन करणार नाही. आणि हेच चंडीपाठात देखील दिलेलं आहे. चंडीपाठाला दिलेलं आहे की महाभगवती त्या महिषासुर युद्ध करते आहे. कुठेही असा उल्लेख नाही की महाभगवती क्रुद्ध होऊन युद्ध करते, ते हसते आहे, प्रसन्न हसते हसताचं युद्ध करते आहे. पण ज्यावेळी महिषासूर हत्तीचे रूप घेऊन सिंहावर आक्रमण करतो, त्या सिंहाला पकडायचा प्रयत्न करतो, तिथं ऋषीने शब्द वापरला आहे की भगवती क्रुद्ध झाली. का क्रुद्ध झाली? तिने सिंहावर आक्रमण केलं म्हणून. जोपर्यंत तो महिषासूर भगवतीशी लढत होता, भगवती सहज हसत खेळत गमतीने लढत होती, तिच्याच्यावर प्रसन्नता आहे, हास्य आहे, ती लढते आहे त्या महिषासुराशी, ती क्रुद्ध झालेली नाही आहे. ऋषी म्हणून एक एक शब्द तोला मोलाचे लिहितात. ती क्रुद्ध त्यावेळी झाली ज्यावेळी त्या महिषासुराने सिंहावर आक्रमण केलं. ते भगवती सहन करू शकलं नाही की माझ्या लेकरावर आक्रमण, माझ्या लेकरावर आक्रमण करतोस, आता तुला पाठ शिकवते. आणि मग भगवती क्रुद्ध होऊन त्या महिषासुराचा वध करते. तो भगवतीचे जे वर्णन आहे त्यांचे बघा, ते प्रसन्न त्याने हसत म्हणतायत. आता प्रश्न तुम्ही आरती म्हणणार, नुसते आरतीच म्हणता ना हो, काही कधी आरती कधी उतरले आम्ही अनेक जाणतो. तुम्ही फक्त बुद्धीच्या बघतात, तुम्ही स्वतः कधी अनाथ समजला आहात का? नुसते म्हणतात अनाथ नाती आंबे, पण लक्ष माझा मुलगा आहे, माझा भाऊ आहे, बाप आहे, मी असा आहे, मी ऑफिसर आहे, माझे हे आहे ते आहे. तुम्ही स्वतःला कधी अनाथ समजतच नाही, म्हणून ती सणात करत पण नाही. अनाथ नाथे आंबे, आम्ही एकटे आहोत, अनाथ आहोत, ही भावना तुम्ही मला कधीच चालत नाही. तुम्हाला सगळा परिवार डोळ्यासमोर असतो, स्वतः अनाथ समजून घेत नाही, म्हणून ते आरती म्हणून तुम्हाला काही उपयोग होत नाही. त्यात काय शब्द आहे? छान शब्द आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी होशी निजला असा. प्रसन्न वदने प्रसन्न होशी, दोनला प्रसन्न. आज माणूस आतून प्रसन्न असेल तर चेहरा प्रसन्नता दिसेलच ना. आतून प्रसन्न असेल, चेहरा काय रडका असेल का? नाही. चेहरा प्रसन्न असेल, आत उदास असेल का? नाही. पण दोनदा का म्हटलं? प्रसन्न वदने प्रसन्न होशी, कोणाला? होशी निजला असा. आता बघा, एकदा लहान मुलं आहेत,
2-3 वर्षाचे नुकतंच बोलायला लागलाय. दुडं धावत जात आहे, आई मला चॉकलेट दे ना. आई खुश, बाळाने चॉकलेट मागितलं म्हणून आई चॉकलेट दिली. आई मला भूक लागली, मला पोळी मला जेवू घाल ना. बैस, आई त्याला जीव घालेल. आईला त्यात प्रसन्नता आहे. बाळ जे जे मागेल ते द्यायला आई प्रसन्न आहे, खुशीने देते आहे. पण त्यावेळी बाळ सगळं सोडून आईच्या गळ्यात मिठी मारतून त्या मांडीवर बसतो, आई मला फक्त तू हवी आहे. त्यावेळी प्रसन्न वगैरे प्रसन्न होती ही त्यावेळी. तेव्हा तुम्ही सगळं सोडा, मला काही नको आहे, मला फक्त तू हवी आहे. त्यावेळी ती भगवती प्रसन्न वगैरे प्रसन्न होते. तोपर्यंत प्रसन्न दे, तुम्ही जे मागाल ते देईल, तुम्ही जे मागाल ते देईल. मा आहे ती, तुम्ही मागाल ते देत राहील. पण देत राहताना त्याच्या मनात चेहरा प्रसन्नता असेल, आत प्रसन्नता नसेल. त्यामुळे प्रसन्न केव्हा होईल? ज्यावेळी तुम्हाला की मला मा तू हवेस, तुझ्याकडनं काही नको आहे. धन संपत्तीने काय, मला तुझ्याकडनं काही नको आहे, मला फक्त तू हवी आहेस. हे ज्यावेळी तुमच्या मुखातून निघेल त्यावेळी आई प्रसन्न होसी निजदासा. तुम्ही फक्त आरती म्हणतात ते बघते, तेही स्वीकार करते. कारण आई लेकराचे सगळे लागले. अपराध शस्त्राने कुपुत्र जायती क्वचती कुमाता न भवती. ते आपल्या लेकराचे काय काय करायचं आहे, सगळं करायचं आहे. ते स्वतः सगळे दुःख सहन करायचं आहे. तुम्हाला छाया देण्यात आली. ती सिंहावर आरूढ झाली. त्या महिषासुराचे बाण पिसाळ येत आहेत. आम्ही सगळं वास्तू गंमत बघा, काही गोष्टी आम्ही कधी लक्षात घेत नाही. महाभारत युद्धाची सुरुवात होणार आहे. भीष्माने शंख फुंकला आहे. भीष्माने शंख वाजवलं म्हणजे काय? युद्धाची तयारी, आम्ही तयार आहोत. इंग्लिशमध्ये सांगायचं बी रेडी. शंखनाद केला आहे भीष्माने. भीष्म तिकडचा सेनापती आहे. भीष्म तिकडचा सेनापती आहे आणि म्हणून त्याने शंखनाद केला. पांडवांचा सेनापती कोण होता? दुष्टद्युम्न. मग नियमाप्रमाणे शंख कोणी वाजवायला पाहिजे? दुष्टद्युम्नाने वाजवायला पाहिजे. त्याच्यावरती कोण होता? भीम होता. का तर भीमाने वाजवायला पाहिजे. सगळ्यात वरती सरसेनापती कोण होता? अर्जुन होता. अर्जुनाने शंख वाजवायला पाहिजे. कृष्ण कोण होता? हो, कृष्ण सारथी होता. कृष्णाने प्रतिज्ञा केली होती, मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. तो सारथी होता आणि नियमाप्रमाणे सारथीला शंख वाजवायचा अधिकारच नाही आहे. दास खाली का पहिल्या त्यात जसा भीष्माने शंख वाजवला, इकडनं पहिल्यांदा कोणी शंख वाजला? माधवा पांडवा शैव. पहिला शब्द माधव आहे. कृष्णाने वाजवला माधवा. चुकून नाही लिहिलं, लिहिण्यापर्यंत आज काय कवींसारखे नव्हते ते उलट सुद्धा काहीतरी लिहित बसायला. पुढच्या श्लोकात पुन्हा सांगतात, चुकून लिहिलं. माधव सुद्धा पहिल्यांदा घेतला, पुढच्या श्लोकात पुन्हा सांगतात पाचजन्य ऋषी केशव देव दत्त धनंजय. म्हणजे आधी कृष्णाने शंख वाजवला. का वाजवा कृष्णाने शंख? कृष्णाचं युद्ध करायचं नाही ना, तुझा सारथी आहे ना, त्याला काय करते शंख वाजून? का वाजवलं शंख? काय सांगायचं व्यासांना? व्यासांना हे सांगायचं आहे की कृष्ण त्या भीष्माला उत्तर देतोय की हे भीष्म, तू पांडवाचा नाशाची प्रतिज्ञा केलेली आहे. मी पांडवाच्या रक्षणाचा भार घेतला आहे. तू पांडवाचे काही बिघडू शकणार नाही, कारण ते माझ्या पाठीशी आहे. मी त्यांचं रक्षण करणारे, तुझे चॅलेंज मी स्वीकारतो. तो काही करू शकणारे पांडवांचं. माऊली ज्ञानेश्वरी छान शब्द वापरते, पायकू पाठीशी घातला. कृष्ण पुढे आहे, अर्जुन माग आहे. भीष्माचे बाण येत आहेत, अर्जुनाला एक बाण लागत नाही आहे. ते भगवती महिषासुराचे युद्ध करताना हेच बघते आहे, सिंहाला एक बाण लागू देत नाही. सिंहाला बाण लागू देत नाही, कुठलाही प्रहार होऊ देत नाही. कारण सिंहावरती आरूढ आहे, ती आपल्या लेकराला सांभाळत आहे. आम्हाला शरणागती घेता येत नाही, आम्हाला सिंह होता येत नाही. आम्ही भगवती कुठलाही करणे खऱ्या अर्थाने शरणागतच होत नाही. आमची बुद्धी आम्हाला नेहमी धोका देते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ईश्वर प्राप्तीमध्ये काही बाधक नाही आहे. हे प्रथम कीर्तन करायचा फालतू गोष्टी सोडा, वायात गोष्टी आहेत. काम बाधक आहे, क्रोध बाधक आहे, काही बाधक नाही आहे. बाधक असेल तर तुमची बुद्धी बाधक आहे. फक्त प्रत्येक वेळी तुमची बुद्धी आडवी येते, प्रत्येक वेळी बुद्धी शंका उभी करते. आणि महिषासुराचे जे दोन सेनापती आहेत, चिक्षुर आणि चामर, हे तुमचे
विकल्प आणि आवरण आहे. विकल्पामध्ये ही बुद्धीची चतुराई यांना मारणं खूप कठीण आहे आणि त्याचा नाश तुमच्याकडनं होणार नाही. त्या भगवती शरणागती हा एकच उपाय आहे. चिक्षर आणि चावणचा वजा भगवती करते, तुम्ही नाही करू शकणार. सिंह नाही करत, भगवती करते. प्रत्येक क्षणी तुमची बुद्धी तुम्हाला धोका देत राहते, शंका उत्पन्न करते, कुशंका उत्पन्न करते. हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय, मला समजायचं काय होईल. मग त्याच्या सुद्धा माझं काही झालं, त्याने यत्न केला, त्याला असं फळ मला काही मिळालं. कुठलाही प्रश्न तुमच्या मनात उभा राहिला, समजा तुम्हाला काहीतरी गमावलं. मीराबाईला ते दासी विचारते की हे मीरा, तू खूप बडबड करत बसे कृष्णाजवळ, कुठं कधी तू अशी बोलतो का? मीरा म्हणाली, माझी लायकी नसेल तेवढी की कुठाने माझ्याशी बोलावं, पण तू मध्ये ऐकून घेत तर हे काय कमी आहे. मी बसते तो मला मना तर करत नाही का, तू रडू नको, तू म्हणू नको, काही सांगू नको, तू मला मना करत नाही. मी सांगते तर तू ऐकून घेतो, हे काय कमी आहे. तू बोलो की नको बोलो, तुमच्या मनाला लागली शंका उत्पन्न होते. तुमची बुद्धीची चतुराई तुम्हाला, मग त्याचं असं झालं, माझं का नाही झालं. त्यानं त्याने ध्यान केलं, त्याला हे फळ मिळालं, मला का नाही मिळालं. त्याला एवढा माळा जपल्या, त्याला हे झालं, मला का नाही झालं. बस एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्याला सर्वसमर्थ म्हणतात, ज्याला सर्वज्ञ म्हणतात, तो जे सर्वज्ञ आहे तर तुमच्यासाठी काय चांगलं आहे त्याला कळत आहे. तुम्ही लहान मुलासाठी करतात. सगळं लहान मुलाला हातावर फोड झालेला आहे, आज पू झालेला आहे, तो ठसठसतो आहे, मूळ रडतं आहे आणि डॉक्टरकडे घेऊन जाईल. डॉक्टर म्हणाला की कापावं लागेल, तर आज पू झालेला आहे. ऐका म्हणे, दादा डॉक्टर मुलगा रडेल, जर आता तो वेळेवर कापला नाही तर उद्या हात कापावा लागेल. आई काय करेल, त्याचा हात पक्कन घट्ट म्हणे की कापा टाका, कापून टाका. मुलगा म्हणा का आई काय दुष्ट आहे, डॉक्टर माझा फोड कापायला सांगते, रडतोय जोरतोय, रडतोय, पण तो फोड कापणं गरजेचं आहे. आता जर फोड कापला नाही तर उद्या हात कापावा लागणार आहे. मग आईला थोडी कठोर होऊन त्याचा हात पकडून डॉक्टरने सांगायला कापायचं, इंजेक्शन द्या. आई कठोर होते का? हो नाही. जर हे काही आपल्या मुलासाठी एवढं करते, त्याला तेवढं कठोर व्हावं लागतं, पण ते कठोर नाही, त्याच्या कल्याणासाठी गरज आहे की ते जगन्माता आहे, ते जगन्माता आहे. आम्ही बघतो असा, कधी कधी आम्ही कसं काढू, कधी कधी गमते होतात. असा बऱ्याच वेळा मी असं मला एकटंच असतो. अचानक फोन येतो, कोणती मुलगी विचारते, स्वामीजी काय करताय? अगं बेटी कचरा करतोय. स्वामीजी लाज वाटते ऐकायला, तुम्ही तिथं मी इतका दूर, तुम्ही कचरा करताय ऐकून कसं तरी वाटतं. आम्हाला काय फरक पडतो, आम्ही इथं कचरा काढतो आणि प्रवचन करतो, तुम्ही सारखे कचराच काढतो. तुझं काय करतो? कधी कधी फोन करतो, स्वामीजी काय करताय? अगं बेटी भांडी घासतोय. स्वामीजी तुम्ही भांडी घासाय ऐकून कसं तरी वाटतं, लाज वाटतं ऐकायला. आम्ही इतक्या दूर राहतो, मुंबईला, नाशिकला, कुठे नागपूरला, तुम्ही तिथं आम्हाला येता येत नाही, तुम्ही भांडी घासाल, काय फरक पडतो बेटी? आम्ही पुस्तकं लिहिणं, सत्संग करणं आणि भांडी घासणं आम्ही सगळं सारखं समजा, घासणंच करणं, सत्संगच करतो ना, सफाईच करताना काय हे काम छोटं ते काम मोठं दोघांना काढून टाकत. प्रत्येक काम ईश्वरा प्रित्यर्थ झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आम्ही भांडी नाही घासत, आम्ही माझी सेवा करतो आहे. आम्ही कचरा नाही काढत, माझी सेवा करतो आहे. आम्ही दूध नाही गरम करत, माझी सेवा करतो आहोत. जे करतोय सत्संग करतोय, काय करतोय, माझी सेवा करतो आहोत. जे करतोय ते माझी सेवा करतो आहोत. म्हणून आम्हाला सत्संग करणं, या रीतीचं बसणं आणि भांडी घासणं दोन्ही आम्हाला ते फरक पडत नाही आहे. तुम्हाला फरक पडतो, तुम्हाला फरक पडतो. तुम्हाला हे काम बघा, ते काम बघा. आता कचरा करताना कळलं, कुठे मुंग्या गोळ्या होत्या. मुंग्या उन्हाळ्यामध्ये कुठेही घर करतात. मग काय वेळेला फक्त बादली अशी उलटी मारते, बादली खाली मुंग्या असतात. बादली उठून बाजूला ठेवावं लागते, तर मुंग्यांना हात काढावं लागते, कुंकू टाकावं लागतो, हळद टाकावं लागते, त्या मुंग्यांना पळवावं लागतं. आता मुंग्या म्हणाला असे कसे हो तुम्ही साधू, आम्हाला इथं राहू पण देत नाही, मुंगे कुंकू टाकता, हळद टाकता, पळवतात, आम्हाला काही वासर काही टाकता, पळावं लागतं इथून मुंग्यांना. तर तसं केलं नाही तर त्या मुंग्या पायाखाली जातील. पण त्या मुंग्याला वाचवायचं असेल तर त्या कुंकू हळद टाकून त्यांना पळवावं लागेल, हाकलावं लागेल. मग कुंकू आणि हळद टाकून त्यांना आम्ही जेव्हा काढतो तिथून, तर आम्ही कठोर होतो का? नाही तर पायदळी येतील, तुरळत मरतील. मग तशी ती जगन्माता म्हणते,
अरे तू इथं कुठं अडकलेला आहे, तुला तिथं माझ्याजवळ यायचंय. कुठं यायचंय? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. दिसं गेल्यावर परत यायचं नाही, ते धाम ते तुझं घर, तिथं तुला यायचं आहे. आणि तिथं येण्यासाठी जे अडथळे आहेत, जे तुम्ही नको म्हणता, तुम्हाला नको असं, ते प्रेमाने किंवा कशाने, काय प्रेमाने काय कान पकडून देतो. उद्देश एकच, तुम्हाला त्या रस्त्याने मिळायचा. जिथं जे गरजेचं असेल ते प्रेमाने पण सांगेल, कान पकडून पण सांगेल. ज्या ठिकाणी जी गरजे असेल, त्यामुळे जीवनात येणाऱ्या कुठल्याही दुःखाला ईश्वराची अवकृपा समजू नका. खरं सांगू, तुमच्या सगळ्यांचा एक मोठा गैरसमज असतो की आमची ईश्वरावर श्रद्धा आहे. मोठा गैरसमज आहे तुमचा, कारण ईश्वराने तुमची श्रद्धेची कधी कसोटी केलीच नाही. मग तुम्ही या गैरसमज राहतात काय? आमची ईश्वर श्रद्धा आहे, आम्ही असं करू, आम्ही देवाला मानतो, काही खोटं सगळं. हे मानलं त्यावेळी ज्यावेळी ईश्वर तुमची कसोटी घेईल आणि त्या कसोटी देखील तुम्हाला श्रद्धा टिकून राहील, मग म्हणाल माझी श्रद्धा आहे. थोडंसं संकटात घाबरतात. अहो, आम्ही असे लोक पाहिले, मी आर्य समाजी आहे, मी देवाला मानते, मी मूर्तीपूजा करत नाही. ठीक, चांगली गोष्ट आहे. मुलगा आजारी पडला, समाजी मुलगा खूप ताप आहे, काय करा? मंदिरात जाऊन नारळ फोडून, हो जातो ना, तू आर्य समाजी आहे ना. नाही, पण हे ममत्व सगळं गुंडाळून ठेवतं. हे नको, ते नको, हे करा, ते का भटकतात इकडे तिकडे. पण नाही, हो हे तुमचे पितृराव तुम्हाला राहूची ग्रहदशा आहे. मग काय करायचं महाराज? मग राहूचा मंत्र करा. कसा करता राहूचा मंत्र? जो करता तो मंत्र करा की. पण तुम्हाला त्या संकटातून सुटायचं आहे, तुम्ही तो शिव चिदंबरम मंत्र बाजूला ठेवा आणि राहूचा मंत्र करायला बसाल. श्रद्धा नाही. यांना जे करायचं ते करतील. राहू असं राहूला जे करायचं ते करा. मला काही दोन गरज नाही राहूची. राहू शनी त्याचे काम ते करते, मला माझं काम करायचं. ब्राह्मण पत्रिका बघून सांगा, मग तुम्ही हे नवग्रह असं करा, हे स्तोत्र म्हणा, हा मंत्र म्हणा, मग हे हवन करा, ते करा, आणि तुम्ही पटकन एका पायात तयार होतात. मग तुमची निष्ठा कुठं आहे? का विश्वास नाही की मी ज्या देवतेची शरण घेतली ती मला या संकटातून बाहेर काढेल? तुमच्या श्रद्धेची ईश्वर कधी कसोटी केली नाही. एकदाची गंमत झाली. मी रेल्वेने प्रवास करत होतो. गिरनार निघालो तर गिरनारवरून परत अहमदाबादकडे जायला ट्रेनमध्ये बसलो. जुनागड स्टेशनवरून अगदीच ट्रेन खाली होती, कोणीच नव्हतं ट्रेनमध्ये. आम्ही आमच्या बेंचवर एकटे. मागच्या बेंचवर एक तरुण मुलगा बसलेला, त्यासाठी एक दोन पोलीस मध्ये कैदी, एक कोपऱ्यात एक माणूस बसलेला, समोर दोन माणसं, 5-6 माणसं तिकडे बसलेली मागच्या. आम्ही पुढे बसलो होतो एकटे. तेवढा त्या खेडेगावाचा एक गरीब शेतकरी माणूस होता. गाडी अशी निघाली, अशी वळाली आणि तिथून ते गिरनारचं शिखर दिसलं. जसं गिरनारचं शिखर दिसलं तर पटकन हात जोडले, नमस्कार कर. तिथून गाडी घेऊन हा या कोपऱ्यावर बसा तरुण पोरगा भडकला. हे काय इथं बसून नमस्कार करता? काय कसा देऊन कसा काय लावलं? कसली मंदिरं हे तर ब्राह्मणे साधू संतांनी पोट भरण्यासाठी करून ठेवली सगळी नाटकं. लागला लेक्चर द्यायला. समोर 2-3 माणसं तर त्याचे वाद करायला लागले. पण आज शिकलेला असा बोलायला लागला त्या बिचाऱ्यांच्या काही बोलते बंद, सगळे गोंधळलेत. आम्ही सगळं ऐकत होतो. शांतीने उठलो तर मी गेलो, कसं बघी बसलो वापरायचं. गेलो तर त्याच्यावर जागा खाली होती, तिथं बसू. कसा खाली जागा? मला आम्हालाही दिसते जागा खाली आहे. आम्ही अशा कथा विचारला, आम्हाला तुझ्याशी बोलायचं. कसा? काय शिकता? काय शिकला? वकिलीच्या शेवटल्या वर्षाला आहे, LLBच्या शेवटल्या वर्षाला. अच्छा, LLBच्या शेवटल्या वर्षाला. लोकांना थोडं साधू संन्यासने काय शिकलं? अंगठ्याबद्दल 8वी 9वी कशातरी शिकलं, 4थी 5वी साधू होऊन जातात. त्याला असं वाटलं कोणते आहे स्वामीजी आहेत कोणते, शेवटल्या वर्षाला आहे. मला LLBच्या शेवटल्या वर्षामध्ये नक्की किती हो? आम्ही मुला विचारलं. 11वी. आमच्यावेळी 11वी होतं. त्यानंतर 4 वर्ष BA व्हायला, BCom व्हायला 15 वर्ष, आणि त्याला LLB 3 वर्ष झालं होतं, म्हणजे 18 वर्ष. अरे बापरे, तो 18 वर्षापासून अभ्यास करतो आहे. 18 वर्षापर्यंत जो अभ्यास करतो आणि 18 वर्षांनी तो LLB होणार. युनिव्हर्सिटीला एक कागदाचा तुकडा देणार पोट भरण्यासाठी.
18 वर्षाच्या मेहनतीनंतर तुला LLB ची डिग्री मिळणार. तू ईश्वराला का त्या डिग्रीपेक्षा स्वस्त समजतो आहे? तिथे मार्केटली भाजी आहे की जाऊन घेणार? काय केलं तू ईश्वर प्राप्तीसाठी? केली की साधना नाही? मग तो कोणी सांगितलं अधिकार दिला ईश्वराबद्दल बोलायचा? तर केली नाही साधना तर का? पण तुला परीक्षेच्या वेळी झोप येत असेल काय करते? चहा पिशील, तोंडात पाणी मारशील, हां बेकामला आहे तर पाणी शिंतरशील, चहा पिशील का झोप येते, अभ्यास करायचा आहे. अष्टमीच्या रात्री भजन करताना झोपायला ते काय करतो? घरी झोपतो, रात्रभर जागतो, शिवरात्री रात्रभर जागतो नाही जागणार, अभ्यासासाठी जागणार आहे. काय अधिकार आहे तुला बोलायचा? बोलता बता कोण झापता होता तर हळूच झालं. सिनेमा पाहायला आवडतं ना? त्याला वाटलं सुटलो एकदा काही विषय बदलला. हो सिनेमा पाहायला आवडतो. तुझा कोणी आवडता हिरो हिरोईन असेल ना? हो, पण ते वेगळ्या पिक्चरमध्ये. पण समजा एखादा असा पिक्चर निघाला की तुझा आवडता हिरो तुझी आवडती हिरोईन एकाच पिक्चरमध्ये असेल. आता पेपरमध्ये वाचतोय की ह्यांचा पिक्चर येतो आहे, शुक्रवारी रिलीज होणार आहे. तू मनात मला ठरवलं आहे की पहिलाच शो बघणार, प्रेम शो बघणार, पक्का ठरलं प्रेम शो बघणार, पहिला शो बघणार. आवडती हिरो हिरोईन आहे. आलं की काही कारणामुळे पिक्चर रिलीज होत नाही, पुढं गेला करता करता पिक्चर त्या दिवशी रिलीज झाला ज्या दिवशी तुझी LLBची परीक्षा याचा शेवटचा पेपर असेल. आता सांग काय करशील? पिक्चरला जशी काय अभ्यास करशील? हे काय विचार होतं? LLBच्या शेवटचा पेपर आहे, पिक्चर नंतरही बघायला. अरे तो 6 महिन्यापासून विचार करतोय पहिलाच शो. मग आता का विचार बदलला? LLBच्या परीक्षेसाठी. तू LLBच्या परीक्षेसाठी 6 महिन्यापासून असला डोक्यातला विचार, तो मोह पिक्चर पाहायचा तो बाजूला ठेवला. ईश्वरासाठी काय केलं? कुठला मोह सांगला? मी हे खाणार, मी व्रत करेन, मी एखाद्याचे व्रत करेन, तरी भूक लागते मग काही ते खाऊन घेईन. कुठला व्रत, कुठला उपवास, काय केलं तू आजपर्यंत? घाम फुटला. तर म्हटलं तुला एक विचारू, समजा तुझा परीक्षेचे पेपर तुझ्या हातात आला, उद्या परीक्षा आहे, रात्री तू कुठे पेपर प्रश्नपत्रिका आणून दिली, किती खुश होईल नाही? प्रश्नपत्रिका आता एवढाच अभ्यास करायचा. हो म्हटलं ईश्वर पण परीक्षा घेतो, त्याचे 2च पेपर आहे. तुझा 18 वर्षामध्ये किती पेपर दिले असतील? पहिलीपासून आतापर्यंत किती शेकडो पेपर दिले असतील आणि तरी एक सर्टिफिकेट मिळाले. पण ईश्वर फक्त 2च परीक्षा घेतो, 2च. आणि तुझी हिंमत असेल तर आम्ही पेपर लीक करायला तयार आहोत, आम्हाला प्रश्नपत्रिका माहिती. त्याचा पहिला पेपर आहे, नीट लक्षात देऊ नये का? त्याचा पहिला पेपर आहे, तो तुम्हाला सुख देईल, इतकं सुख देईल आणि बघेल की सुखात तुम्ही त्याला विसरता की नाही. फेर सगळे जर तुम्हाला आयुष्यात सगळं सुख मिळालं तर तुम्हाला तुमच्या मनगटात अभिमान होतो. माझ्या मनगटात जोर होता म्हणून मी बंगला बांधला, माझ्या मनगटात जोर होता म्हणून मी कार घेतली, माझ्या मनगटात जोर होता म्हणून एवढा मंडप केला, एवढा थाट केला, एवढा खर्च केला. त्यावेळी आठवत नाही की त्या ईश्वराची कृपा होती म्हणून हे सगळं केलं. ते विसरता तुम्ही. 90% लोक 80% लोक 90% फेल होतात. कारण त्यावेळी त्याला स्वतःचा पराक्रम आठवतो, स्वतःचा पुरुषार्थ आठवतो, स्वतःची बुद्धी आठवते, केलेली मेहनत आठवते. त्याला ईश्वरी कृपा त्यावेळी आठवत नाही. 100 80% लोक फेल होतात पहिल्याच पेपरमध्ये. पण जे सत्संगाला जातात, जे सत्संगाचं वाचन करतात, जे संतांचं काही ना काही ऐकत राहतात, कधी अध्ययन करतात, त्यांना कळतं की हे जे सुख मिळतं आहे ते सगळं ईश्वराच्या कृपेने मिळालेले आहेत. मग त्यांच्यासाठी दुसरा पेपर, आणि तो दुसरा पेपर पास होणं खूप अवघड आहे. त्याचा दुसरा पेपर आहे ते तुम्हाला दुःख देईल, एवढं दुःख देईल आणि बघेल की दुःखात तुमची श्रद्धा तुटते की नाही. संपलं. अंगावर दुःखाचं कोसळायला लागलं, श्रद्धा टिकत नाही. विचारले माणूस, मग हा देव, मग तो देव, मग हे मंदिर ते मंदिर, नाही तर मग आणखी काहीतरी, मग कधी ग्रह नक्षत्र, नाही तर मग देवाच्या नाव शिव्या. कुठलं संकट आलं हो तुमच्यावर? किती फालतू संकटात तुम्ही घाबरता. त्या महाभारताचा युधिष्ठिराचा राजसूयज्ञ केलेला आहे. आणि राजसूयज्ञ म्हणजे त्या काळात सगळे राजाचे मुकुट त्याच्या चरणी येऊन पडलेले आहेत. राजसूयज्ञ केला आहे.
त्या काळात जेवढे राजे होते त्या सगळ्या डोक्याचे मुकुट त्या युधिष्ठिराच्या चरणी येऊन पडलेला आहे. तो युधिष्ठिर राजा राजसूयेनंतर जुगारामध्ये सगळं हरला. परिणाम काय झाला? 1 वर्ष अज्ञातवास. आणि त्या अज्ञातवासामध्ये त्याला विराट राजाचा नोकर म्हणून राहावं लागलं. ज्या विराट राजाचा मुकुट त्याच्या पायाशी पडला होता, त्या विराट राजाचा नोकर म्हणून राहावं लागलं. काय काम करायला लागलं? किती घाणेरडं क्षुद्र काम. तो राजा थुंकायचा तर पीक जाणून विसरून त्याच्यातून दास. एक राजसूय यज्ञ केला चक्रवर्ती सम्राट, तो हे काम करतो आहे की विराट राजा थुंकला तर पीक जाणून झाडायचं. त्याने आत्महत्येचा विचार केला नाही, त्याची श्रद्धा सुटली नाही. तो भीम ज्याची आठवण केली तर दुर्योधनाला झोप येत नसे की भीमाशी उद्या युद्ध करावं लागलं. गदा युद्ध. भीम आहे. इतक्या वेळा प्रयत्न केला त्याला मारायचा, तो मेला नाही, सगळ्याला पुरून उरला. त्या भीमाला वर्षभर भाकऱ्या बडवायला लागल्या. बल्लभ म्हणून वर्षभर स्वयंपाकाचं काम केलं भीमाने. ते द्रौपदी महाराणी चुटकी वाजवली 10 दासी उभ्या राहतील. तिला दुसऱ्या राणीचे केस विंचरावे लागले दासी होऊन. दुसऱ्या राणीचे केस विंचरते दासी होऊन. ती महाराणी चुटकी वाजवली 10 दासी उभ्या राहतील. तो अर्जुन ज्याचं युद्ध करावं लागेल तर काय परिस्थिती ओढवेल. द्रोणाचार्य भीष्माचार्यांना थरकाप व्हायचा. तो खरा नरवीर. त्याला तर साडी नेसून नाचावं लागलं वर्षभर. एवढं दुःख, एवढी संकट, एवढे कष्ट, याचा 1/100 100चा 1 हिस्सा देखील तुमच्या वाटायला येत नाही आणि तरी तुमची श्रद्धा राहत नाही. तर द्रौपदीने कधी कृष्णाला दोष दिला नाही. त्या अर्जुनने कधी कृष्णाला ठपका दिला नाही. युधिष्ठिर कधी काही बोलला नाही. त्याची श्रद्धा कधीच तुटली नाही. आणि म्हणून कृष्णाला साथ ठेवावं लागतं आहे. तुमचं थोडंसं दुःख आलं विचलित होऊन जातं. त्या ईश्वराचा दुसरा पेपर आहे. तो दुःख देईल एवढं दुःख देईल आणि बघेल की दुःखात तुमची श्रद्धा तुटते की नाही. 100 ते बाकी सगळे असते. आणि म्हणून रामकृष्ण परम म्हणतात की ते भगवती काय म्हणते, जो करे मारी आस, जो करे मारी आस तेना करू सर्वनाश. त्याचा सर्वनाश करेल. आणि तरी जर त्याने माझी श्रद्धा सोडली नाही तर हो त्यांना दास नो दास. त्याचा दास तो सगळं तत्पर आहे. तो परीक्षा करणे घेत नाही. तो तुम्हाला फक्त सोनं तापवून घेत आहे. किलमिश दूर दे. सोनात ती मिलावट असेल ते दूर करण्यासाठी सोनं तापावं लागतं. पितळने तापत सोनं तापावं लागतं. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी येणार दुःख देखील तुम्हाला ईश्वराचा कृपा प्रसाद वाटेल त्या दिवशी समजा तुमची ईश्वराला खरी श्रद्धा आहे. सुख आलं ईश्वराची कृपा म्हणणं सोपं आहे. आमचं सगळं चांगलं झालं, मुलगा मेडिकलला, दुकान चांगलं झालं, मुलगा मेडिकल का धंदा चांगला चाललाय, तब्येत चांगली आहे, सगळं चांगलं आहे, ईश्वरी कृपा आहे. सोपं आहे समजणं. ईश्वराची कृपा हे सुखामध्ये समजणं सोपं आहे. दुःखाला पण तुम्ही ईश्वराची कृपा म्हणून स्वीकारायची ज्यावेळी तुमची तयारी होईल त्यावेळी समजा तुमची खरी श्रद्धा आहे. श्रद्धेची कसोटीची तयारी. दुःख देखील ईश्वराची कृपा म्हणून स्वीकारा, मग दुःख राहत नाही. आणि मग त्याच्याशिवाय कोणी जातं. मेरा तो गिरतर गोपाल ही ज्यावेळी स्थिती होईल, कसं नाही सुख नाही, कसं दुःख नाही, मेरा जो गिरतर गोपाल. ते भगवती हे सांगते आहे. ते सगळ्या राक्षसांचा भन करायला तयार आहे. आणि हे बघा गंमत, असं मराठीत काय असतात चंडीपाठ उद्या वाचतात. भगवती समोर अनेक राक्षस आहेत आणि ते एकाच अस्त्राने कोणाला मारत नाहीये. प्रत्येकासाठी वेगवेगळं अस्त्र घेतलेलं आहे. कोणाला गदेने मारलेलं आहे, कोणाला गोफणीने मारलेलं आहे, कोणाला तलवारीने मारलेलं आहे, कोणाला धनुष्यबाणने मारलेलं आहे, कोणाला भाल्याने मारलेले. वेगवेगळ्या शस्त्राने वेगवेगळे राक्षस मारले आहेत. एकच शस्त्र नाही. हे वेगळे राक्षस काय आहेत? हे वेगळे राक्षस तुमच्यात बसलेल्या जितक्या वासना आहेत वेगवेगळ्या, त्या वासनाचं रूप वेगवेगळं आहे.
आणि प्रत्येक वासना नष्ट करायचे उपाय पण वेगवेगळे आहेत. एकाच उपायाने ते सगळं नष्ट होणार नाही, म्हणणार नाही. प्रत्येक राक्षस वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा आणि म्हणून त्याला मारण्याचा उपाय पण वेगळा. हे सगळं भक्तांनी कसं केलं हे उद्याचा प्रसंग. हरिओम.